जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे मौली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि भगवान पांडुरंग परमात्म्याबरोबर संवाद साधणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये मौली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतानाला बोलूया। श्री संतांची माता श्री संतांची
या सप्ताहातील असणारी 7व्या क्रमांकाची भगवान परमात्म्याची कीर्तन रूपी सेवा हे अकारण करुणा वर्णालय भक्तकाम कल्पतरू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून माझ्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून भगवंताशी संवाद साधत आहेत. काय सांगतायत मला देवाच्या समोर उभे आहेत आणि भगवंताच्या समोर उभं राहून भगवंताला बोलतायत, देवा माझ्या अंतःकरणामध्ये एक विशिष्ट असणारा भाव प्रगट झालेला आहे. जो भाव माझ्या अंतःकरणात प्रगट झालेला आहे मला असं वाटतं तो भाव असाच माझ्या अंतःकरणात सदैव टिकून राहावा, त्याच्यात कधी अंतर पडू नये. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, जर तो भाव माझ्या अंतःकरणात तसाच टिकून राहिला तर मग मी मात्र त्या ठिकाणी आले भागात करीतो तुझे नाम उच्चारित. माझ्या भाग्याने मला जे कर्म प्राप्त झालं आहे ते भाग्य कर्म मी त्या ठिकाणी करत राहील आणि त्या ठिकाणी फक्त तुझं नाम उच्चारित राहील एवढंच त्या ठिकाणी मी जीवनभर करत राहील. देवा फक्त माझ्या अंतःकरणातला भाव असाच टिकून राहिले म्हणून आले भागात करीतो तुझे नाम उच्चारित. माझं मन या भावाच्या ठिकाणी दूर अशा पद्धतीने दृढ माझे मन येथे राखावे बांधून ज्या भगवत भावानेविषयी मी बोलतो आहे आणि तिथेच त्या ठिकाणी माझं मन दूर असं तू त्या ठिकाणी बांधून ठेव. जर माझं मन या भावाच्या ठिकाणी दूर बांधून राहिलं तर मग माझ्या भाग्याला आलं ते मी करत राहील आणि तुझं नाम उच्चारित राहील. फक्त एकच विनंती आहे की आता जी वाट मला सापडलेली आहे परमानंद प्राप्तीची त्या वाटेमध्ये कोणत्याही प्रकारचा फाटा फुटू देऊ नकोस. आता तू का म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे, माझ्या या परमार्थाच्या रस्त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे फाटे फुटू देऊ नकोस आणि मला इथे त्या ठिकाणी दूर बांधून ठेव. मग मी त्या ठिकाणी जीवनभर तुझं नाम उच्चारित राहील, मला प्राप्त झालेलं कर्म मी करत राहील. फक्त हा भाव असाच टिकून राहिला पाहिजे असं तुकोबारांचं मनोगत तुकोबारा भगवंताच्या समोर वर्णन करून सांगतात आणि असा भंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. आपल्या आस्तगावमध्ये सेवा करण्याचा हा आमचा प्रथमच प्रसंग आहे. बऱ्याच दिवसांपासून ग्रामस्थ मंडळी विनंती करत होते, प्रयत्न करत होते की महाराज तुम्ही आमच्याकडे या. जाणीवपूर्वक तर आम्ही कोणाला टाळत नाही पण तसा योगच घडून येत नव्हता. आता योगायोगाने योग घडून आला आणि तुम्हा सर्वांच्या सेवेचा हा प्रसंग प्राप्त झाला. तर आज मागणीचा दिवस आहे. 7वा दिवस म्हणजे मागणीचा दिवस असतो ना. त्या दिवशी काय चिंतन मांडावं तर ते त्या ठिकाणी ठरलेलं असतं. काय ठरलेलं असतं? सप्ताहामध्ये 3 कीर्तनकार बांधलेले असतात. बांधलेले म्हणजे त्यांना असं साखर दांडाला बांधून टाकलेलं असतं आणि ते दावे तोडतात असं डोक्यात आणू नका. म्हणजे बांधलेले असतात म्हणजे तुम्हाला वाटेल कदाचित बांधलेलं आहे असं नाही. बांधलेलं असतं म्हणजे त्याने ठराविकच चिंतन मांडायचं असतं. जसं पहिल्या दिवशीचं कीर्तनकार आहे त्यानं त्या ठिकाणी भगवंताच्या नामचिंतनाविषयी बोललं पाहिजे. नवे मंगल त्यानं केलं पाहिजे. मंगल म्हणजे कोण्या मावशीचं नाव नाही. मंगल म्हणजे सुरुवात त्या ठिकाणी करणं. त्यानंतर त्या ठिकाणी मला जो जागरणाचं कीर्तनकार आहे किंवा 7व्या दिवशीचा कीर्तनकाराच्या मागणीपर चिंतन मांडावं आणि काल्याच्या दिवशी त्या ठिकाणी भगवान श्यामसुंदराचं चरित्र सांगावं. असं दत्तक संप्रदायाचं असल्या कारणाने आज नेमकं त्या ठिकाणी मागणीचं कीर्तन आहे. मग काय मागावं? भगवंताच्या समोर त्या ठिकाणी उभं राहून 7 दिवसापर्यंत आपण सर्वांनी सेवा केली. मग सेवेचा मेवाही आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाला पाहिजे. पण काय मागावं हे मात्र कळालं पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी मागणारी माणसं काहीतरीच मागून बसतात. बरंच त्या ठिकाणी साधन करतात, बरेचसे सायात करतात आणि वेगळंच काहीतरी त्या ठिकाणी मागून बसतात. असं होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे त्या ठिकाणी या गोष्टीचं पूर्णपणे ज्ञान असलं पाहिजे की आपण काय मागावं. आजचा मागणीचा दिवस आहे. 7 दिवसापर्यंत आपण सर्वांनी परमार्थ केलेला आहे.
मग परमार्थाचं फल काय असावं असा विचार जर करायचा ठरला तर साधू संतांकडे त्या ठिकाणी पाहावं, माऊली ज्ञानोबरांकडे पाहावं, तुकोबरांकडे पाहावं, नाथांकडे पाहावं, नामदेव महाराजांकडे पाहावं, या ज्येष्ठ श्रेष्ठ असणाऱ्या संतांकडे पाहावं आणि मग आपल्याला कळेल की त्यांनी त्या ठिकाणी भगवंताकडे काय मागितलंय आणि त्यांच्याकडे पाहून त्या ठिकाणी आपण ठरवावं की आपण काय मागायचं. बऱ्याच वेळेला परमार्थात जाणारी माणसं भरपूर पाहायला मिळतात आणि ती माणसं त्या ठिकाणी मागायला सुरुवात करतात, पण जी ती माणसं ज्याच्या त्याच्या अधिकारानुरूप त्या ठिकाणी मागतात. बरीच माणसं आमच्याकडे येतात, आल्यानंतर त्या ठिकाणी एखादा माणूस जर समोर आला तो म्हटलं बाबा आम्हाला माळ घालायची, परमार्थ करायचं, आम्ही त्याला पहिला प्रश्न विचारतो तुला माळ घालायची बाबा, कशाकरिता माळ घालायची सांग, असं जर त्याला विचारलं तर ते लगेच ताबडतोब सांगायला सुरुवात करतो, असं आमच्या घरात सगळे माळकरी मीच राहिलो असं त्या ठिकाणी म्हणून मोकळा होतो. मग काय म्हणतात की असं आहे आमच्या बायकोला फार आग्रह केला, म्हणजे बायकोच्या आग्रह असतो त्याला माळकरी व्हावंसं वाटलं, म्हणजे परमार्थ करण्याची ही कारण लोक त्या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात. गृहस्थ आले ते म्हटले मला माळ घालायचं, म्हणजे काय नेमकं तुमचं माळ घालण्याचं कारण काय, त्यांनी सांगितलं काय नाही आता वय झालं 50, वय परत हेच करणं योग्य आहे, म्हणजे त्यांना डायबिटीस झालेला होता, त्यांना आणखी आजार झालेला होता, हे सगळं त्या ठिकाणी झालं, म्हणजे संसारात काहीच कामाचा राहिला नाही. मग लोक त्याला परमार्थात जा म्हणतात, अशीच माणसं जास्त परमार्थाला आकृष्ट होतात. पण ऐका, परमार्थ असं टाकून दिले लोकांनी करायचा असतो असं नाही. परमार्थ तर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी भगवत प्राप्तीकरिता करायचा असतो, भगवंताच्या साक्षात्काराकरिता करायचा असतो, भगवंताला पाहण्याकरिता करायचा असतो, भगवंताचा संग प्राप्त करून घेण्याकरिता करायचा असतो. आपल्या अंतःकरणात तोच मनोदय असावा की आपण भगवंताला पाहावं. माझा श्यामसुंदर एवढा दयाळू आहे की तो दयाळू असणारा परमात्मा प्रत्येकाला भेट देतो, प्रत्येकाबरोबर बोलतो, प्रत्येकाला त्याने त्याचा अंगसंग होऊ शकतो. फक्त भक्ताच्या अंतःकरणाची भावना कशी असली पाहिजे. जर आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव नसेल, भगवंताच्या भेटीचा भाव नसेल, तर मग मात्र त्याने भगवान भेटत नाहीत. महाराज, आपण बऱ्याच काळापासून परमार्थ करतो, परमार्थ करत असताना कधीतरी आपण भगवंताबरोबर बोलण्याचा प्रयत्न केलाय का? कधीतरी आपण भगवंताला सांगायचा प्रयत्न केलाय का, हे देवा अरे मी तुझ्या भेटीकरिता परमार्थ करतोय, तुझ्या भेटीकरिता मी सायास करतोय. कधीतरी एकांतात बसून आपण त्या परमात्माला हाका मारल्यात का मला सांगा की हे देवा अरे तुझ्या प्राप्तीकरिता मी व्याकुळ होतोय, मला तू त्या दर्शन दे. जगद्गुरु तुकोबांसारख्या संतांना बघा, आपल्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी पुरुषार्थ करून दाखवलं. ऐकतात ना तुम्ही सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. माऊली ज्ञानोबा आजही अलंकारपुरामध्ये त्या ठिकाणी विद्यमान आहेत, आपल्या सर्वांकडे पाहत आहेत. दुसरी त्या ठिकाणी नामदेव महाराज असणारे संत, पंचायतनातले असणारे जे संत आहेत ते त्या ठिकाणी नामदेव पायरी म्हणून आजही त्या पायरीमध्ये त्या ठिकाणी वास्तव्य करत आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी नाथ महाराजांकडे जर पाहायचं ठरलं तर नाथ महाराज जलसमाधी घेऊन त्या ठिकाणी स्थिर झालेले आहेत. तुकोबारांकडे जर पाहण्याचा प्रयत्न केला तर जगद्गुरु तुकोबारा त्या ठिकाणी सदेह वैकुंठाला गेलेले आहेत. मग ज्ञानोबा आजही आहेत. नामदेव महाराज पायरीमध्ये त्या ठिकाणी गुप्त झालेले आहेत. नाथ महाराजांना स्वतःचं शरीर जलमय करून टाकता आलं, तुकोबारायांना स्वतःचं शरीर वैकुंठात नेता आलं. हे का करता आलं असेल, याचं कारण तुम्ही पाहताय का? नाही. याचं कारण म्हणजे त्यांनी काही विविध प्रकारची साधना केली, अन्य प्रकारची साधना केली असं नाही. मग काय कारण आहे? अहो त्यांनी भगवंतावर फार प्रेम केलं, त्यांनी भगवंतावर फार प्रेम केलं. देवावर केलेल्या प्रेमास्तव भगवंताला प्रसन्न होऊन त्याला हे वरदान दिलं, केले देणेया ज्ञाना, असं त्या ठिकाणी ना, देणं भगवंताला स्वतः दिलं आणि भगवंताला दिलं दिल्या कारणाने ते एवढे श्रेष्ठत्वाला प्राप्त झाले. आम्ही आता निळोबारायांच्या अभंगांचा अर्थ लिहितो, त्याच्यामध्ये चांगदेव महाराजांचं चरित्र आलं आणि त्या चरित्रामध्ये असा भाग पाहायला मिळाला. चांगदेव महाराज वाघावर बसून हातात सर्पाचा चाबूक घेऊन ज्ञानोबरायांना भेटण्याकरिता अलंकापुराला आले, पण येत असताना त्या ठिकाणी ज्ञानोबरायांना निरोप आधी पाठवला आणि मग मात्र त्या ठिकाणी निवृत्तीनाथ दादा बोलू लागले की आता आपल्याला सिद्धांना भेटायला जायचं. पण ते आले कसे, तर ते वाघावर बसून हातात त्या ठिकाणी सर्पाचा चाबूक घेऊन आले, आपण कसं जावं? मग त्यांच्या कोलामोलानच त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेलं पाहिजे ना. चारही भावंड ऐकतात ना तुम्ही सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. चारही भावंड सकाळच्या वेळेला त्या ठिकाणी सूर्याची कोवळी किरण अंगावर घेत त्या ठिकाणी भिंतीवर बसली होती मातीच्या. त्या मातीच्या भिंतीवर बसलेले असताना त्या भिंतीलाच त्या ठिकाणी फक्त म्हटले मनावर असा संकल्प निर्माण केला, जर ही भिंतच अशीच आकाशात उडाली आणि या भिंतीवर बसूनच जर आपण गेलो तर त्या किती चांगलं होईल. नाही,
फक्त त्यांच्या मनामध्ये संकल्प आला आणि मनात आलेला संकल्प माझ्या पांडुरंगाने पूर्ण केला. कारण त्याचा स्वभाव असा आहे, हे मनाचे संकल्प शरीर आहे बुद्धी याचे या परमात्म्याच्या चरणावर जर बुद्धी ठेवली तर मनामध्ये निर्माण होणारे संकल्प तो परमात्मा पूर्ण करतो. ज्ञानोबरायांच्या मनात आलं की ही भिंत चालावी आणि भिंत चालू लागली. ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी फक्त संकल्प केला पण भिंत मात्र परमात्म्यावर. मी सांगतो असं नाही, हे ज्ञानियाची भिंत अंगे ओढली, ज्ञानियाची भिंत अंगे ओढली, ज्ञानियाची भिंत अंगे ओढली. काही अभंग पाहून घ्या म्हणजे त्यात प्रमाण तुम्हाला सापडेल की मला स्वतः वर्णन करून सांगतात की ज्ञानोबरायांची भिंत परमात्म्याने स्वतः अंगी ताडीने ओढली. म्हणजे देवानं भिंत चालवली. कोणाकरता? ज्ञानोबरायांकरता. थोडस पुढे चला. नामदेव महाराजांकडे जर पाहण्याचा प्रयत्न केला तर म्हणतात तीर्थाच्या ओळीला ज्यावेळेला सर्वजण त्याने साधू संत जायला निघाले, कळकळीत असणारा त्या ठिकाणी अशा पद्धतीने दुष्काळ पडला होता, पाण्याचा तपास नव्हता. एक विहीर त्या ठिकाणी रस्त्यात सापडली. त्या विहिरीमध्ये त्या ठिकाणी खोल असणारं पाणी होतं. सर्वांना तहान लागली. पाणी पिण्याकरिता काय करावं? ज्ञानोबरायांनी योग सामर्थ्याने सूक्ष्म रूप धारण केलं. ते विहिरीमध्ये खाली गेले, त्यांनी स्वतः पाणी पिलं आणि वंधळ भरून पाणी त्या ठिकाणी नामदेव महाराजांकरता आणलं. नामदेव महाराजांनी सांगितले, पहा तुमचं हे सिद्धीचं पाणी आहे आणि ते मी पाणी पिणार नाही. तुमच्या योग सामर्थ्याने आलेले ते पाणी आहे, मला त्या पाण्याची आवश्यकता आहे. मग जर खरंच माझा देव माझ्यावर प्रेम करतो आहे तर मी इथंच बसणार आहे आणि देवाचं नाव घेत बसणार आहे. जर देवाला गरज असेल तर मला पाणी प्यायला देईल, नाहीतर मी असाच त्या ठिकाणी उपाशी राहील. असं ज्यावेळेला नामदेव महाराज बोलू लागले आणि भगवंताचं भजन करू लागले महाराज, हे रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला, पांडुरंग श्री चमत्कार काय झाला ऐका. चमत्कार असा झाला की त्या विहिरीमध्ये थोडस पाणी होतं तळाला, कुठून उपर आला देव जाणे. एवढं पाणी येऊ लागलं की विहीर भरून विहिरीच्या वरतून पाणी वाहू लागलं आणि जिथे नामदेव महाराज त्या ठिकाणी भजन करतायत त्यांच्या समोरून पाणी वाहत जावं लागलं आणि जागेवर बसून नामदेव महाराजांनी वंधळणे घेऊन पाणी त्या ठिकाणी पिलं. का झालं असेल सांगा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. का झालं असेल त्याचं एकच कारण आहे, नामदेव महाराजांचं असणारं भगवंतावरचं प्रेम. ते प्रेम आहे म्हणून तर भगवानच्या एवढं सगळं आहे. हा महत्वाचा विषय. आणखी थोडं पुढे चला. नाथांच्या जीवनात बघा, 36 वर्षापर्यंत भगवंताने नाथांची सेवा केली महाराज. कोणाला माहित नसेल लक्षपूर्वक ऐका. नाथ महाराज भागवत कथा सांगत होते. भागवत कथा आज लोकांना भागवत कथेची बऱ्याच वेळेला अलर्जी होती. त्यांना असं वाटतं हे काय नवीन आणलं. काही नवीन नाही, ते जुनच आहे.
आणि ते नाथांसारख्या महापुरुषांनी त्या ठिकाणी भागवत जगाच्या समोर सांगितलं. आपण सासवडला जातो सोपान काकांना भेटण्याकरिता. सोपान काकांनी जीवनभर त्या ठिकाणी भागवत सांगितलं. भागवत त्या ठिकाणी लोकांच्या समोर सांगितलं. ते भागवत कथा भागवत ऐकण्याकरिता माझा श्याम सुंदर माझा भगवान नाथांच्या समोर येऊन बसत होता. 12 वर्षापर्यंत भगवंतानं श्रवण केलं. 12 वर्ष भागवताचं श्रवण श्रोता होऊन समोर बसले. तोच परमात्मा 12 वर्ष नाथांच्या दारामध्ये हातात काठी घेऊन चोपदार म्हणून उभा आहे. भगवान स्वतः चोपदार झाला नाथांच्या घरीचा. आणि त्याच्याही पुढे ऐका त्याच भगवंतानं श्रीखंडाचं रूप धारण केलं आणि 12 वर्षापर्यंत नाथांच्या घरी पाणी वाहिलं. श्री एकनाथ सदनी माधवची सर्वही कार्य करीतो. स्वकरे चंदन घाशी कावडीने पाणी भरितो. आणि स्वतः भगवान काय नाथांच्या घरी चंदन घासतो पूजेच्या वेळेला आणि कावडीने पाणी त्या ठिकाणी भरतो. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याची माय जळबरावर सांगतात. आणि कावडीनं त्याच्या घरी देव पाणी वाहतो त्याच्या चरणांची मी वंदना करतो. का नाथांच्या बरोबर भगवान 36 वर्ष का राहिले असतील त्याचं एकमेव कारण नाथांच्या पोटात भगवंताविषयी असणारं प्रेम. ते प्रेमच आहे मला. आणखी सांगू जगद्गुरु तुकोबारांचं बघा. तुकोबारांची जी परिस्थिती आहे ना म्हणजे नाजूक आहे. सगळं चरित्र मला तुकोबारांचं सांगायचं नाही. थोडासा भाग सांगतो. एवढी तारीख वाईट परिस्थिती होती की चतुर्थीचा चंद्र घरातूनच ओवाळायचा. चतुर्थीचा चंद्र बाहेर ओवाळायला जायचंच नाही. म्हणजे घराला छिद्र पडलेले असायचे. त्यांच्या चुलीवर हरळी उगवलेल्या असायच्या. चुलीवर हरळी कधी निघतील? पाणी दिल्यावर. आणि पाणी दिल्यावरच उगवतील. ती चूल एक तर कधी पेटलीच नसावी आणि पेटली तर नाहीच नाही पण चुलीवरच छिद्र असावं. पावसाचं पाणी चुलीवर पडावं मग त्याच्यावरून त्या ठिकाणी हरळी उगवतील ना. म्हणजे चूल पेटत नव्हती. हा एक भाव. त्याच्यात त्या ठिकाणी केळीवर नारळी पाणी पिण्याकरिता हांडा नाही केळी आणि त्याच्यावर पुन्हा ठेवलेली नारळी आणि त्या नारळीच्या करवंटीनं पाणी प्यायची एवढी वाईट अवस्था. पण असं असून सुद्धा अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा माझा भगवान जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी आला. त्याने निरोप दिला. तुम्ही सनकारिक संत मनविता रूपावंत एवढा करा उपकार माझी भाकावी करुणा विणवा वैकुंठीचा राणा. एवढा करा उपकार सांगा नमस्कार. तुका म्हणे मज आठवा मुळ लवकरी पाठवा. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. देवाला माझा नमस्कार सांगा. असं त्या ठिकाणी तुकोबारांनी सरकारी संतांजवळ सांगितलं. मला मूळ पाठवा मला घ्यायला पाठवा. चमत्कार काय झाला माहिती आहे? भगवान परमात्म्याने मूळ पाठवलं नाही. भगवान स्वतःच तुकोबारांना घेण्याकरिता आला आणि तुकोबारांच्या घरी त्या ठिकाणी वास्तव्याला राहिला. तुकोबा जायचंय आपल्याला चला. आणि मग मात्र त्या ठिकाणी देवघरा आला. भक्ती सन्माने पूजेला भक्ती सन्मानाने भगवंताची पूजा केली आणि मग त्या भगवंताला त्या ठिकाणी काय करू उपचार. कोप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या मोडक्याच्या बाजा वरी वांगाच्या शेजा काय करू उपचार. कोप मोडकी दुर्बळ त्याचा शेवट जाऊन बघा. तुकोबारांचा मुखशुद्धी तुलसी दल तुका म्हणे दुर्बळ. अरे भगवंताने तुकोबारांच्या घरी कन्या खाल्ल्या. त्या पण दरदरीत पाण्यात रांधलेल्या कन्या आणि मुखशुद्धी करण्याकरिता पाण्याचा विडा नाही तर तुळशीचं पान दिलं भगवंताने. ते त्या ठिकाणी समाधानानं स्वीकारलं. एवढा जगदाने मागे तुळशी पाणी असा भगवंताचा स्वभाव. एवढं प्रेम तुकोबारांवर भगवंताने केलं नव्हे. प्रयाणकाळी देवे विमान पाठविले आणि कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. तुकोबारांना त्या ठिकाणी मानव देह घेऊन येईल रामा गेले. असं त्यांच्याविषयी बोललं जातं की तुकोबारा सदैव वैकुंठाला गेले. भगवान तुकोबारांना घेण्याकरिता आला का हे झालं असेल? हे होणं शक्य नाही. या कलियुगामध्ये माणसाचं शरीर घेऊन वैकुंठाला जाणं तेवढं सोपं नाही. पण तुकोबारांनी हा पुरुषार्थ करून दाखवला. कसा केला असेल पुरुषार्थ? का झाला असेल हे सगळं? भगवंताने हे का केलं? त्याचं एकच कारण आहे. तुकोबारांचं भगवंतावर असणारं प्रेम आहे. आणखी 5वे संत निळोबाराय आहेत. निळोबारायांच्या मुलीचं लग्न देवाला स्वतः सेवक म्हणून त्या ठिकाणी येऊन केलं. निळोबारायांच्या घरामध्ये त्या ठिकाणी महाराज खाण्याकरिता अन्न सामुग्री नव्हती. देवाने स्वतः पाठीवर त्या ठिकाणी गोणी घेतली. निळोबाराय घरी नसताना त्यांच्या घरी गेले. ती गोणी टेकवली. आईसाहेबांनी विचारलं कोण आपण आणि ही गोणी कुठून आणली मला सांगा. सांगितलं काय नाही निळोबारायांनी पाठवलेली आहे. अरे बाबा कोणाला तरी त्या ठिकाणी दया आली असेल आणि कोणीतरी त्या ठिकाणी दान दक्षिणा दिली असेल म्हणून ती गोणी त्या ठिकाणी घेतली. स्वयंपाक करायला सुरुवात केली.
निळोबाच्या घरी आले, वाद लागला, स्वयंपाक घरी होतोय आणि म्हणजे आपल्या घरात तर काहीच नव्हतं, हे आलं कुठून? म्हणजे तुम्ही तर पाठवलं होतं. म्हणे कोण आलं होतं घेऊन? सांगितलं काही नाही. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? एक काळा सावळा होता, त्याला गुडघ्यापर्यंत धोतर नेसलेलं होतं. तो अतिशय तडकी सुंदर दिसतेमान होता. त्याला पाठीवर कोणी तडकी टाकली होती आणि आपल्या घरात तडकी कोणी उभी केली आणि म्हणू लागला ही गोणी निळोबारांनी पाठवलेली आहे, ही गोणी तडकी तुम्ही घ्या. आणि असं म्हणून तो तडकी निघून गेला. त्याचं वर्णन निळोबारांनी ऐकलं आणि हृदय भरून आलं. दोन्ही हात तडकी कानाला लावले आणि पटकन जमिनीवर बसले. कन्हैया, हे श्यामसुंदरा, हे पांडुरंगा, अरे माझ्याकरता केवढं तडकी करशील रे? माझ्या घरात तडकी खाण्याकरिता अन्न नाही, तर तू स्वतः तडकी अन्न पाणी पुरवतो आहेस. योगक्षेमम वहाम्यहम, हा तुझा स्वभाव तू तडकी खरा करून दाखवलास देवा. निळोबारांच्या घरी त्या ठिकाणी एवढी सेवा भगवंताने केली. निळोबारांच्या मुलीचं लग्न केलं, एवढं सगळं केलं. का केलं असेल एवढं सगळं? देवाला काय पडलं एवढं सगळं करण्याचं? त्याचं एकमेव कारण निळोबारांचं भगवंतावर असणारं प्रेम. हे सर्व ऐकतात ना? मग खरं परमार्थाचं साधू संतांकडे बघा. त्यांनी काय केलं? त्यांनी काही केलं नाही. त्यांनी फक्त एकच गोष्ट केली, भगवंतावर केलं प्रेम. भगवंतावर प्रेम करणं हे सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. म्हणून त्या ठिकाणी माझ्या भगवंतावर प्रेम करा. त्या प्रेमानंच त्या ठिकाणी भगवान आपलासा करून घेता येईल. प्रेमाशिवाय त्या ठिकाणी भगवान आपलासा होत नाही. म्हणून फार मोठी मोठी साधना जर करण्याचा प्रयत्न कराल तर ती करता येणार नाही. आपल्याला योग साधना करता येणार नाही, आपल्याला ज्ञानार्जन करता येणार नाही, आपल्याला कर्मकांड करता येणार नाही, आपल्याला वेदांत वाचता येणार नाही. मग आपल्याला करता येण्याची अतिशय सोपी साधना जर कोणती असेल तर त्या साधनेचं नाव आहे प्रेम. मग भगवंतावर प्रेम करा. देवाला काही लागत नाही महाराज. काय मागतो देव असं जर कोणी विचारलं तर भगवान प्रेम मागतो. देवाला प्रेमाची भूक लागलेली आहे. मला सांगतात थोर प्रेमाचा भूकेला देहाचे दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ भगवंताला प्रेम अतिशय त्यासाठी प्रिय आहे. खरं सांगू फार जास्त प्रेम आणावं लागत नाही, त्याला कुठून तरी जमा करून त्यासाठी आणावं लागत नाही. आपल्या प्रत्येकाच्या पोटात प्रेम आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? थोडं लक्षपूर्वक ऐका. आपण आपल्या मुलाबाळांवर प्रेम करतो की नाही? करता की नाही तुम्ही? सगळे गरज काय वाटतं? करताना मुलाबाळांवर प्रेम. आपण आपल्या घरादारावर प्रेम करतो की नाही? करतो ना. आपण आपल्या शेतीवाडीवर प्रेम करतो की नाही? फार प्रेम करतो. शेजारच्याला जर थोडासा बांध रेटला ना, आपण बायावर करून त्याच्या घरी भांडायला जातो का? माझा बांध करतो का बरं? शेतावर असणार प्रेम. एखाद्यानं कमाई भिंत असावी घराची आणि तिकडच्या बाजूने खेळा ठोकावा. लगेच घराच्या बाहेर जाऊन त्याच्या घरात घुसलंय खेळा ठोकतो. माझी पण भिंत आहे, काय अधिकार आहे खेळा ठोकायचा? अरे घरावर असणार प्रेम. बायकोवर प्रेम करतो, मुलावर प्रेम करतो, घरावर प्रेम करतो, शेतावर प्रेम करतो, सगळ्या दुनियादारीवर प्रेम करतो. वेगळं प्रेम आणायची गरज नाही. जे प्रेम यांच्या सगळ्यांवर करतो ना तेच प्रेम भगवंतावर कर. एवढंच प्रेम जर भगवंताला दिलं तर हे जेवढं प्रेम देणार नाही त्याच्यापेक्षा 1000 पटीनं प्रेम भगवान देईल. अरे आपण आज ज्यांच्यावर प्रेम करतो आहोत ना ते सगळे स्वार्थी आहेत रे. ते फक्त त्या ठिकाणी धनावर प्रेम करतात, कोणी काही कोणावर प्रेम करत नाही. म्हणून ते त्या ठिकाणी फक्त तुमच्याकडे माल किती आहे याचा विचार करतात. तुमचा माल पाहूनच तुमच्यावर प्रेम करतात, बाकी काय प्रेम करायची गरज पडत नाही. लोक त्या ठिकाणी गुणांवर प्रेम करतात. बाबा जोपर्यंत चांगला बोलतो आहे तोपर्यंत समाज त्याच्यावर प्रेम करतो. बाबा जोपर्यंत चांगला गातो आहे समाज त्याच्यावर प्रेम करतो. बाबा जोपर्यंत चांगला वाजवतो आहे समाज त्याच्यावर प्रेम करतो. बाबाचं बोलणं, गाणं, वाजवणं, त्याच्या अंगातले कला गुण गेले रे गेले,
की समाज त्याला ढुंकूनही पाहायला जात नाही. समाजाचं प्रेम बाबावर नाही, समाजाचं प्रेम गुणांवर आहे. हे सगळ्यांनी काढून इथं तुम्हाला ऐका, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि कोणी कोणावर प्रेम करत नाही, पण माझा श्याम सुंदर, माझा भगवान असा आहे जो विनाकारण प्रेम करतो. समाज असा आहे महाराज, टाकून देतो, काम झालं की टाकून देतो, सोडून देतो, त्याचा परत विचार करत नाही. पण माझा भगवान असा नाही, तो त्या ठिकाणी सर्वांना सांभाळतो. तो पतितांना पावन करणार आहे, भक्त वत्सल आहे, दीन वत्सल आहे, तो करुणाकर असणारा भगवान कृपा सिंधू आहे. फक्त प्रेमानं त्याचं एकदा नामचिंतन करा, भगवंताला प्रेमानं त्या ठिकाणी आळवा. तो भगवान त्या ठिकाणी तुम्हाला सोडवण्याकरिता आल्याशिवाय राहणार त्याचे कोणते गुणदोष पाहत नाही, प्रेमाच्या कृपाने वश होतो आणि भक्ताचाच होऊन जातो. महाराज तुकोबाच्या छातीला हात लावलो मला सांगतात, हे सोडविन माझा स्वामी सोडविन माझा स्वामी, म्हणून जर खरा परमार्थ करायचा असेल तर बाह्यांगाने करू नका, मायबाप दाखवायचा परमार्थ करू नका. डामाडोल जगाच्या समोर करण्याची आवश्यकता नाही. आणि जगाला दाखवलं म्हणजे परमार्थ होतो असं नाही. मग परमार्थ ही तर अंतःकरणाची भूमिका आहे. परमार्थाला तर अंतरंगातला भाव आहे. तुम्ही भगवंतावर किती प्रेम करता याच्यावर तुमची परमार्थाची उंची त्या ठिकाणी ठरवली जाते. अन्यथा त्या ठिकाणी आपण परमार्थिक नाही. चांगलं बोलता आलं म्हणजे परमार्थिक होत नाही, चांगलं गाता आलं म्हणजे परमार्थिक होत नाही, चांगला त्या ठिकाणी कीर्तन करू लागलं म्हणजे परमार्थिक होता येत नाही. भगवंतावर प्रेम केलं म्हणजे परमार्थिक त्या ठिकाणी होता येतं. म्हणून भगवंतावर प्रेम करा, हे सर्वांना करता येतं, अतिशय सोपं असणारं साधन आहे. आणि असं प्रेम जर आपण त्यावेळी भगवंतावर करू लागलो तर भगवान त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांभाळतो नव्हे, आपल्या सर्वांच्या समोर प्रगट होतो. योगी रात्रंदिवस त्या ठिकाणी भगवंताला पाहण्याचा प्रयत्न करतात, पण योग्यांच्या ध्यानात भगवान येत नाही. आणि तोच परमात्मा आमच्या मागितल्याकडे फिरतो. मी सांगतो असं नाही, मला दोन करून सांगतात ते योगीरांच्या जो तू आम्हापाशी मागे पुढे आणि योग्यांच्या ध्यानात येत नाही बाबा. आणि तो असणार तू आमच्या मागे पुढे त्याची सदैव राहतोस का? एकच कारण, फक्त प्रेम भक्तांच्या पोटात आहे. प्रेमच येथे वास करी मुखे उच्चारिता हरी. आणि प्रेम जिथे आहे तिथे भगवानचा घेऊन वास्तव्य होतं. हे वर्म आहे महाराज परमार्थाचं. आणि हे वर्म जगद्गुरु तुकोबारायांना कळाले आणि ते कळालेलं वर्म जगाच्या समोर त्या मांडावं आणि भगवंतालाही सांगावं की देवा, अरे जगामध्ये लोक जर पाहू लागलो तर अनेक प्रकारच्या भावनांमध्ये अडकलेले आहेत. कोणकोणत्या भूमिकेत आहे, कोणकोणत्या भूमिकेत आहे, प्रत्येकाची भूमिका काही स्वतंत्र आहे. पण मला प्राप्त झालेली भूमिका काही विलक्षण आहे.
अशीच त्या ठिकाणी भगवंताचं भजन करत करत जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाच्या समोर अशा पद्धतीने जाऊन पोहोचले. समोर त्या ठिकाणी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जात असताना सगळ्यात आधी त्या ठिकाणी ऐकतात मग तुम्ही सर्वजण हातपांढरीचा विधी सांगतोय. चंद्रभागी स्नान करावं. स्नान करून त्या ठिकाणी सरळ चालत चालत महाद्वारापर्यंत यावं. तिथे त्या ठिकाणी तुकोबाराय पाहायला मिळतील. तुकोबारायांना नमस्कार करावा. तुकोबारायांना नमस्कार करून नामदेव पहाडीवर त्या ठिकाणी जावं. तिथे मस्तक टेकवावं. नामदेव महाराज आधी करून सगळ्या परिवारांना नमस्कार करून आतमध्ये जावं. तिथे गरुड हनुमंत पाहायला मिळतील. त्यांना त्या ठिकाणी नमस्कार करावा. त्याच्या पुढे आणखी त्या ठिकाणी जावं. मग गरुड खांब पाहायला मिळेल. गरुड खांब त्या गरुड खांबाला भेटावं आणि मग मोठीची मोठी एक रंगशाळा आहे महाराज. जर कधी गेलात तर निवांत वेळ काढून जा. पंढरीची वारी करायला गेलेले असताना लोक जातात आणि कळसात देवाला पाहून त्या ठिकाणी घरी फिरतात. आतमध्ये जायला वेळ मिळत नाही. काय करावं म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी आत गेलं पाहिजे. तिथे रंगशाळा आहे. त्या रंगशाळेवर उभं राहावं लागतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण लक्षपूर्वक ऐका. असे कान त्या ठिकाणी धरावे लागतात. त्या रंगशाळेला गरुड पार म्हणतात. कान धरून नाचे गरुड पारी. कान धरून त्या ठिकाणी उड्या माराव्या आणि उड्या मारून त्या ठिकाणी भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहावं. न जाणून काय होतं माहित नाही. तुम्हाला काय होत असेल किंवा झाला असेल त्याचा मला अनुभव नाही. पण मला आलेला अनुभव सांगतो. जेव्हा कधी त्या अशा सुंदराच्या पांडुरंगाच्या समोर जाण्याचा प्रयत्न झाला आणि तेव्हा दुरूनच त्या हृदय भरून आलं. आपोआपच त्या हृदय भरून येऊ लागतं. जीव कासावीस होतो आणि भगवंताच्या जवळ जाण्याची ओढ त्या ठिकाणी लागते. नवे जणू काही जन्मोजन्मीची त्या ठिकाणी पोटातली भावना प्रगट होते आणि मन म्हणून लागतं हे पांडुरंगा बोल रे दोन शब्द. डोळे भरून एकदा त्या ठिकाणी माझ्याकडे बघ. तू डोळे भरून माझ्याकडे पाहावं एवढीच माझ्या पोटात अपेक्षा आहे. याच्यापेक्षा दुसरं मला काही नको आहे. अशी आपोआप शब्द त्या ठिकाणी बाहेर पडतात आणि पांडुरंगाच्या मुखारविंदाकडे पाहतच त्या ठिकाणी भक्त राहतो. तुकोबाराय सुद्धा असेच केले. त्यांनी गरुड पारावर उभं राहून कान धरून उड्या मारायला सुरुवात केली. उड्या मारल्या भगवंताकडे त्या ठिकाणी पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणी भगवंतांना तुकोबारायांना पाहिलं. दोघांची नजरानजर झाली आणि मग मात्र भगवंताला राहावे ना काय करावं. माझा तुका आला. भगवंताला त्या ठिकाणी विटीवरून खाली उडीच मारली महाराज. काही तुकोबारायांच्या समोर त्या ठिकाणी आले. का आले असते माहिती आहे. आणि एक दोन त्या ठिकाणी पिढ्यांची परंपरा नव्हती. तेवढी लांबलचक त्या ठिकाणी परंपरा होती. एवढ्या पिढ्या त्या ठिकाणी तुकोबारायांची भक्ती अशा पद्धतीने घडत होती वंशामध्ये कुळामध्ये. नवे त्याच्यापेक्षा तुकोबाराय काही आजकालची नाही. तुकोबारायचं मागच्या कल्पापासून भगवंताच्या बरोबर आहे. मागच्या कल्पामध्ये अंबरीश राजा झाला होता. तोच अंबरीश पुढे जाऊन त्या ठिकाणी या नवीन कल्पामध्ये आणि त्या ठिकाणी महाराज प्रल्हादाच्या रूपाने प्रगट झाला. जो प्रल्हाद होता पूर्वी जो प्रल्हाद तोची अंगद तेच अंगदाच्या रूपाने प्रगट झाले. जे अंगद आहेत तेच त्या ठिकाणी पुढे जाऊन अशा पद्धतीने उद्धव झाले आणि तेच नामदेव महाराजांच्या रूपाने प्रगट झाले आणि जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकाळांचा येथोनिया असा आपण त्या ठिकाणी पाहतो. जगद्गुरु तुकोबाराय नामदेव महाराजांचा अवतार आहे. म्हणजे एवढी लांबलचक परंपरा तुकोबारायांपर्यंत आहे. जरी तुकोबारायांना त्या काळामध्ये ती त्या ठिकाणी डोळ्यासमोर दिसत नसली तरी भगवंताला मात्र तुकोबारायांची मागची सगळी रूप दिसत होती. आणि हा काही सामान्य भक्त नाही. हा तर जन्मोजन्मी माझी भक्ती करणारा भक्त आहे हे भगवंताला जाणवलं आणि भगवान त्या ठिकाणी हा
सत्यवानाचे केले होते बहुत कल्प आणि कल्प झाले एवढे दिवस सत्यवादाचं जप केलं म्हणून त्या ठिकाणी भगवंताची भक्ती प्राप्त झाली. जन्मजन्मी पुण्य केलं तेव्हा त्या ठिकाणी भगवंताची भक्ती प्राप्त झाली. भगवंताला कृपा केली. तुकोबारांना भेटण्याकरिता भगवान प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रकट झाले आणि तुकोबारांना म्हणून लागले तुकोबार आहे एवढ्या दिवसांपासून माझी भक्ती करत आहात माझ्यावर प्रेम करत आहात अहो तुमच्यासारखे भक्त आहेत म्हणून तर मी देव आहे नाही तर मला कोण देव त्या ठिकाणी म्हणेल. मग तुमची पणा दिसत असेल मी तुमच्यामुळे चांगला दिसतो माझ्याकरता एवढे सायास करत आलात एवढे कष्ट सहन करत आलात मला असं वाटतं की माझ्या भक्तांना काहीतरी भरभरून द्यावं त्या भक्तांनी माझ्याकडे मागावं आणि मी भक्तांना देतच राहावं. तुकोबारायला म्हणू लागले भगवान काहीतरी मागा मी तुम्हाला द्यायला तयार आहे. असं ज्यावेळेला म्हणू लागले त्यावेळेला तुकोबारा स्तब्धच राहिले. देवा इथून मागच्या सगळ्या लोकांना असंच तर म्हणत आलं मला काहीतरी मागा आणि त्यांच्या गळ्यामध्ये संसाराचं गाडगं घालून स्वतःच्या नामाने तू तारीख उभा राहिला आणि त्यांना संसाराच्या जंगलात टाकून दिलं मला असं तारीख टाकून दिशील मागच्या लोकांची उदाहरणं मला माहित आहे म्हणून त्या ठिकाणी आता तुम्हाला माग म्हणू नकोस मला काही तुझ्याकडे मागायचं नाही मी फक्त तुला भेटण्याकरिता आलो आहे तरी पण म्हणू लागले काहीतरी मागा. मग तुकोबारांना मागच्या लोकांची उदाहरणं माहिती आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकलेली आहे लक्षपूर्वक ऐका. असं आहे महाराज एकदा भगवान द्वारकेतून त्या ठिकाणी पांडवांना सोडवण्याकरिता हस्तिनापुरात आले होते. मी सांगतो असं व्यासांच्या प्रमाणानुसार आपण त्या ठिकाणी पाहतो हे द्वारकेचा राणा पांडवा आम्हाला माहिती आहे द्वारकेचा असणारा राणा पांडवांच्या घरी राहिला. पांडवांना त्यांचं राज्य प्राप्त करून दिलं ऐकतात ना तुम्ही सर्वजण ते राज्य प्राप्त झालं. दुर्योधन मारला गेला. मग त्या ठिकाणी भगवान भीष्माचार्यांना भेटायला गेले. भीष्माचार्यांना जे शरपंजरी पडले होते 51 दिवसापर्यंत त्या ठिकाणी युद्धविराम होऊन गेला होता आणि 51 दिवस झाले होते शरपंजरी पडलेले भीष्माचार्य त्यांच्या अंगामध्ये रक्ताचा एक थेंब राहिला होता फक्त बापानं दिलेला आशीर्वाद. म्हणतात ज्यावेळेला त्या ठिकाणी शंतनूला लग्न करायची इच्छा झाली. शंतनूच्या पहिल्या बायकोचं नाव होतं गंगा. ती गंगा त्या ठिकाणी प्रवाहात निघून गेली आणि मग त्या ठिकाणी तो जो झालेला मुलगा आहे त्याचं नाव आहे देवव्रत. तो देऊन टाकला शंतनूच्या हातात तिनं आणि त्या देवव्रताला लहानचं मोठं केलं आणि देवव्रताचं वय लग्नाचं झालं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण मुलाचं वय लग्नाचं झालं आणि मग बापाला लग्न करायची इच्छा झाली मुलाचं नाही स्वतःच आणि मग तो त्या ठिकाणी लग्न करण्याच्या उद्देशाने गेला त्याला ती त्या ठिकाणी सत्यवती दिसली. मग ती सत्यवतीला त्या ठिकाणी पाहिल्यानंतर तिच्या बापाला कोळ्याला म्हणू लागला ही मुलगी त्या ठिकाणी मला देऊन टाक. त्यानं नकार दिला म्हणे पहिल्या बायकोपासून तुला मुलगा झालेला आहे ही जर त्या ठिकाणी माझी मुलगी घेऊन जाशील तू होईल राजा माझ्या मुलीला झालेल्या मुलाने काय त्याची सेवा करायची माझी मुलगी देत नाही. हे त्या देवव्रताला कळालं. देवव्रत म्हणजे भीष्माचार्य त्यांना ते कळालं की माझ्या वडिलांना लग्न करायचं अडथळा झालोय मी काय करावं. रात्रीतून कोळ्याच्या घरी गेले आणि त्याला सांगू लागले कोळीदारा असं करा तुम्हाला माझी भीती वाटते ना मग ऐका मी प्रतिज्ञा करतो मी आजन्मासाठी नैष्ठिक ब्रह्मचारी राहीन आणि हस्तिनापुराच्या गादीचं जन्मभर संरक्षण करीन. त्यानं ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली. ही गोष्ट त्या शंतनूला कळाली. लग्न झाल्यानंतर त्याच्या बायकोनं त्याला सांगितलं आपलं लग्न झालं नसतं पण लग्न व्हायला कारणीभूत फक्त त्या तुमचा मुलगाच आहे. त्यानं ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली. शंतनूला मोठं वाईट वाटलं महाराज. एवढ्या रात्री खाडकन त्याने उठला आणि मुलाच्या त्या ठिकाणी महालामध्ये गेला. देवव्रतानं बापाला नमस्कार केला आणि शंतनू बोलू लागला देवव्रता अरे माझ्याकरिता काय केलं वेड्या सगळं जीवन त्या ठिकाणी देऊन टाकलं आता मी तुला काय देऊ असं त्या ठिकाणी बाप बोलू लागला आणि मग त्याला जवळ घेतलं हृदयाला लावलं मस्त करून हात फिरवला आणि त्याला आशीर्वाद देऊन टाकला जा बाळा मी तुला आशीर्वाद देतो की तू इच्छा मरणी होशील तेव्हा कोणी मारू शकणार नाही देव जरी आला तरी तुला मारू शकणार नाही एवढं वरदान त्याला देऊन टाकलं माहिती. ते वरदानच भीष्माचार्यांजवळ होतं दुसरं काही शिल्लक नव्हतं. भगवान गेले भीष्माचार्यांच्या समोर उभे राहिले. भीष्माचार्यांनी भगवंताला त्या ठिकाणी सांगितलं देवा रणांगणात जे रूप धारण केलं होतं ते धारण कर मला ते पाहायचं आहे. भगवंतांनी ते रूप धारण केलं आणि भीष्माचार्यांनी भगवंताला पाहत पाहत स्वतःचे प्राण सोडून दिले.
भगवंतात विलीन झाले. आता सगळी कामं त्या ठिकाणी आटोपली. भगवान जाण्याकरिता निघाले. अश्वत्थाम्याने त्या ठिकाणी प्रयोग केला. उत्तरेच्या गर्भावर तिला भगवंतानं सांभाळलं आणि आता रथात बसून त्या ठिकाणी भगवान जाणार इतक्यात त्या ठिकाणी महाराज सगळेचे सगळे पांडव समोर होते. देवानं त्या ठिकाणी पांडवांकडे पाहिलं आणि विचारायला सुरुवात केली. आता आहे, आता मी जाणार आहे द्वारकेला. मग माझ्या गावाला मी जाणार आहे. ही त्या ठिकाणी कुंती मला त्या ठिकाणी देव म्हणते आहे. ज्यावेळेला उत्तरेच्या गर्भामध्ये असणारं बाळ भगवंताला वाचवलं त्यावेळेला त्या ठिकाणी कुंतीला कळालं की हा भगवान बाहेर उभा आहे आणि आतमध्ये गर्भात जाऊन त्या ठिकाणी बाळाचं संरक्षण करतो आहे. ज्याने कथा ऐकली असेल त्याच्या आधी त्यांच्या लक्षात येत असेल. आता ज्याने ऐकलीच नसेल त्यांना ते कळत नसेल. पण कुंतीला हे दिसत आहे की माझी नागपून आहे. तिच्या गर्भात भगवंतानं त्या ठिकाणी प्रवेश केला. गर्भालाही भगवान सांभाळतो आहे आणि बाहेर उभा राहून तिची सांत्वनाही करतो आहे. हा सामान्य नाही, हा तर भगवान आहे. हे नमस्ते पुरुषं कार्यं प्रकृते ईश्वरं प्रकृते परं अलक्षं सर्वभूतानां आंतर्बहिर्वस्थितं. तेव्हा तुम्ही सर्व भूतमात्राचे आहात आणि बाहेरही आहात. तुम्ही देव आहात, तुम्ही भगवान आहात, तुम्ही भगवान आहात असं त्या ठिकाणी कुंती बोलू लागली. मग भगवान म्हणतात अगं आत्या मी कशाचा भगवान, मी तर तुझा भाषा, उगीच मला भगवान वगैरे काही म्हणू नकोस असं ज्या वेळेला त्या ठिकाणी बोलू लागली. त्यावेळेला त्या ठिकाणी महाराज भगवान पुन्हा पुन्हा सांगताय तुम्ही तुझा त्या ठिकाणी भाषा काय. आता मात्र भगवान त्या ठिकाणी पांडवांकडे पाहू लागले. अरे तुमच्या आईला काही समजावून सांगा की त्या ठिकाणी मला भगवान म्हणते. त्यावेळेला सगळेचे सगळे पांडव म्हणू लागले देवा तू खरंच भगवान आहेस, तू खरंच देव आहेस असं ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला देवानं पवित्रा बदलला आणि भगवान म्हणला असं आहे तुम्ही सर्वजण म्हणतात ना मी देव आहे, मग आहे मी देव. तुम्हाला माहिती आहे देव काय करत असतो, देव भक्तांचं मनोरथ पूर्ण करत असतो, देव भक्तांची मनोकामना पूर्ण करत असतो. आता मला माझ्या गावाला जायचंय, मला द्वारकेला जायचंय, मला वाटतं तुम्हाला काहीतरी देऊन जावं. धर्मराजाकडे पाहिलं म्हणजे दादा तुम्ही काहीतरी मागा. धर्मराजानं भगवंताकडे पाहिलं सांगितलं धर्म दुसरा सत्य समान आगम निगम पुराण बखान. तेव्हा सत्य हा धर्म आहे माझा, सत्य धर्म कडेला जावा. भगवंतानं भीमाकडे पाहिलं, भीमा माग तुला काय मागायचं. भीम म्हणलं खाता पिता तुमचं स्मरण होऊ द्या. त्याला खाण्याचा मोठा छंद होता. अर्जुनाकडे पाहिलं, अर्जुन म्हटला देवा मला त्या ठिकाणी तुम्ही माझे गुरु झालात आणि मला तत्वज्ञान वर्णन करून सांगितलं. हा गुरु शिष्य भाव असाच त्या ठिकाणी टिकून राहू द्या. नकुल सहदेवाकडे पाहिलं, त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं थोरल्या भावांची सेवा करता करता तुमचं स्मरण होऊ द्या. भगवान द्रौपदीकडे पाहू लागले. द्रौपदी म्हटली देवा तू माझा सखा आहे, हे सख्य भाव असाच त्या ठिकाणी टिकून राहू दे, दुसरं काही नको आहे. आणि यानंतर भगवान आता त्या ठिकाणी सुभद्रेकडे पाहू लागले. सुभद्रा ही भगवंताची सख्खी बहीण. ऐकतात ना तुम्ही सर्वजण. द्रौपदी तरी मांडलेली बहीण आहे पण सुभद्रा ही सख्खी बहीण आहे. भगवान सुभद्रेकडे पाहू लागले. तिला म्हणतात सुभद्रे मला आता आपल्या गावाला जायचंय, माग तुला काय मागायचं तू म्हणशील ते मी तुला त्या ठिकाणी द्यायला तयार आहे. सगळे लोक चिडचिड झाले. सर्वांच्या मनात येत होता अरे सख्खी बहीण आहे, लाडकी बहीण आहे, काहीतरी त्या ठिकाणी संसार मागून घेईल आणि आतापर्यंत मागितलेल्या सगळ्या लोकांवर त्या ठिकाणी पाणी फिरून टाकेल, काय करावं. सगळेजण मनात विचार करत होते. इतक्यात सुभद्रेकडे भगवान पाहून बोलू लागले सुभद्रे अगं मागणं काहीतरी, मला जायचंय, उशीर झालाय असं ज्यावेळेला बोलू लागले त्यावेळेला सुभद्रेनं हात जोडून भगवंताकडे पाहायला सुरुवात केली आणि भगवंताकडे पाहून त्या ठिकाणी बोलते आहे हे कृष्ण स्वदीय पद पंकज पंजरांचे आद्यैव मे विशतुमान सराज हंस प्राण प्रयाण समय कफवात पित्तय कंठावरोधन विधो स्मरणुसते. भगवंता जर काही देणार असशील तर एकच दे देवा. की तू त्या ठिकाणी माझ्या हृदय कमलामध्ये त्या ठिकाणी सदैव वास्तव्य कर. ज्या वेळेला माझा प्राण निघून जाईल तुम्ही ऐकतात ना सर्वजण, एक काम करा मला हात वर करून सांगायचं किती लोकांना मारायचं नाही. म्हणजे कोण कोण मरणार नाही ते मला सांगा. कोण कोण नाही मरणार सांगा. कोण कोण अमर पट्टा घेऊन आलंय मरणारच नाही असं कोणी आहे का. मरायचं या सर्वांना एक दिवस असा येतो की सर्वांना मरावं लागतं. मरणारेच आहोत आपण सर्वजण, पण मरताना कशी अवस्था असावी याचा कधी विचार करत नाही. काय मागावं देवाकडे हे कळलं पाहिजे ना. त्याच्याकरिता सांगितलंय. सुभद्रेने हात जोडले आणि भगवंताकडे पाहून बोलावले कृष्ण कधी पद पंकज पंजरांचे देवा तुझे जे चरण कमल आहेत ना ते चरण कमल माझ्या अंतकरण रूपी त्या ठिकाणी कमलावर सदैव वास्तव्य करून राहावे. कधी प्राण प्रयाण समय कफवात पित्तय माझा प्राण ज्या वेळेला या शरीरातून निघून जात असेल
कफवात पित्तानं माझा कंठ आवरून झालेला असेल, मरणासन्न मी होऊन त्या ठिकाणी मरणाच्या वेदना सहन करत असेल, अरे त्यावेळेला मला कोणी आठवणार नाही रे देवा. एवढं भयंकर दुःख त्यावेळेला असतं की भगवंताची आठवण केव्हा होईल. कदाचित मला तुझा विसर पडेल. जन्मभर कपाळाला गंध लावणाऱ्या लोकांनी ऐका, जन्मभर गळ्यात माळ घालून फिरणाऱ्या लोकांनी ऐका, जन्मभर वाऱ्या करणाऱ्या लोकांनी ऐका, जन्मभर पोथा करणाऱ्या वाचणाऱ्या लोकांनी ऐका. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? कधी ठरवलं का मरायचं एक दिवशी मरताना भगवान जर समोर आले नाही आणि भगवंतानं जर काही आपलं करून घेतलं नाही तर पोथ्या वाचून काय उपयोग होईल, माळा घालून काय उपयोग होईल, अरे कपाळ भरून काय उपयोग होईल, अरे कशानेच काय उपयोग होणार नाही, सगळं हातातलं निघून जाईल. म्हणून खरं तर भगवंताकडे काही मागायचं असेल तर देवा अरे अंतकाल समयाला सांभाळ, तेव्हाच खरी जागी सांभाळण्याची गरज आहे. सुभद्रा हुशार ठरली आणि सुभद्रेने हात जोडून कन्हैयाची विनंती केली, कन्हैया कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते अद्यैव विष तुमान सराज हंस प्राण प्रयाण समय कफवात पित्ते कंठावरोधन विधो स्मरणं कुतस्ते. जेव्हा कंठावरोध जेवढा होत असेल त्यावेळेला माझी मुलं माझ्या डोळ्यासमोर असतील, माझे सगळे नाते संबंधी जवळ असतील आणि यम आलेला असेल, तो यम मला खेचत असेल, पण माझ्या जवळच्या लोकांचा काही इलाज चालणार नाही, माझ्या जवळच्या धनाचा काही इलाज चालणार नाही, माझ्या प्रतिष्ठेचा आणि संपत्तीचा काही उपयोग होणार नाही, मला जावंच लागेल. त्यावेळेला कोण सोडील रे? पण हे कन्हैया त्या अंतकाल समयाला तू माझ्या समोर काही असावास आणि तू मला सांभाळावं, असं त्याने सुभद्रा बोलू लागले. सुभद्रेचं बोलणं ऐकलं आणि टाळी वाजवायला सुरुवात केली. सर्वांनी एवढा आनंद झाला महाराज की सुभद्रेचं मागणं सर्वात श्रेष्ठ ठरलं. काय मागावं हे सुभद्रेला कळालं, हे बाकीच्या लोकांना सुद्धा ज्येष्ठ श्रेष्ठांना सुद्धा कळालं नाही. तुकोबारायांच्या डोळ्यासमोर हा प्रसंग आला आणि तुकोबाराय मनात विचार करू लागले, भगवान म्हणतो आहे माग. असा सुभद्रेला सुद्धा म्हणत होता, तिने काय मागितलं हा विचार डोळ्यासमोर केला पाहिजे. आणि आता भगवंताला म्हणू लागले, देवा जर खरंच नाग म्हणत असतील तर एक कर, माझ्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी विलक्षण असणारा भाव तयार झालेला आहे. तो भाव असाच टिकून ठेव, त्या भावात कधी अंतर पडू देऊ नकोस, असं देवाच्या समोर तुकोबाराच्या ठिकाणी बोलू लागले. अभंगाच्या पहिल्या चरणात आता माझा भाव, आता माझा भाव, आता माझा भाव, एवढा आग्रह करतो. मग आई तुला जर वाटत असेल ना मी काहीतरी तुझ्याकडे मागावं, मग एक काम कर, माझ्या अंतकरणात तयार झालेला जो भाव आहे हा असाच टिकून ठेव. भगवान कोड्यात पडले, तुकोबाराय तुमच्या अंतकरणात नेमका कोणता भाव तयार झाला मला कसं कळावं? तुमच्या अंतकरणातला भाव काय म्हणे, आता माझ्या भावा आणि अंतराय नको
देवा माझ्या पोटातल्या भावात अंतर पडू देऊ नकोस. कोणता भाव तुमच्या पोटात आहे? अनेक प्रकारचे भाव पाहायला मिळतात. जगद्गुरु तुकोबारांकडे बघा, तुकोबारा नेमकी कोणत्या भावात सापडतात? सामान्य असणारा संसारी असणारा जो जीव आहे ना, तो सर्वची सर्व त्या ठिकाणी संसारी जीव देहभावात अडकलेला आहे. प्रत्येक मनुष्य स्वतःला देह समजतोय. ऐका तुम्ही सर्वजण, स्वतःला देह समजतात. मी असा उंच आहे, मी असा गुटका आहे, मी असा काळा आहे, मी असा गोरा आहे, मी असा दशपुष्ट आहे, मी असा उत्पत्ती छाप आहे. माणसं स्वतःला देह समजतात, याला म्हणतात देहभाव. तुकोबारांकडे बघा, तुकोबारा त्या देहभावात आहेत काय? तुकोबारा देहभावात नाही. उलट तुकोबारा जगाला उपदेश करून सांगतात, न म्हणा देह माझा आईचा, मग भरवसा कळेल. मी देह आहे असं म्हणू नका, मग तुम्हाला कळलं. अमरा अमरा कळी भाग होते. न म्हणा देह माझा आईचा, मग भरवसा कळेल. म्हणजे तुकोबारा देह भावात नाही. आणखी थोडं पुढे चला. याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा एक भाव आहे, त्याला म्हणतात जीव भाव. काही माणसं स्वतःला देह समजतात, तर कोणी स्वतःला जीव समजतात. बरीच माणसं स्वतःला जीव म्हणतात. अशी माणसं सापडतात महाराज. आमच्या दवाखान्यात जर एखादा पेशंट आला ना, त्याला जर जखम झालेली असली आणि तो म्हणला डॉक्टर ड्रेसिंग करा, त्याला ड्रेसिंग करायला सुरुवात केली ना, तो म्हणतो डॉक्टर जरा हळूच म्हणे, काय रे बाबा, अहो जीव कासावीत होतो. तुम्ही ऐकता सर्वजण, त्याच्या तोंडातले शब्द आहेत, जीव कासावीत होतो. म्हणजे सामान्य माणसाला सुद्धा जीव कळतो. म्हणजे मी जीव आहे असं प्रत्येकाला त्या ठिकाणी कळतं. याला म्हणायचं जीव भाव. जीव त्या ठिकाणी जन्माला येतो आणि जीव त्या ठिकाणी मरतो. नव्हे त्याला आवागमनाची परंपरा त्या ठिकाणी लागलेली, हा जीव भाव आहे. पण ज्या वेळेला त्या ठिकाणी त्याच जीवाला सत्संगती प्राप्त होते आणि सत्संगतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वरूपाचा बोध त्याला प्राप्त होतो. मी कोण आहे असा विचार ज्यावेळेस तो करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला त्याला कळतं की मी आत्मस्वरूप आहे, मी आत्मा आहे. म्हणून ज्ञानोबा एका ठिकाणी वर्णन करून सांगतात, हे देवदेव म्हणून देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. मग ज्ञानदेव म्हणे माझा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. आपला आत्मा हाच देव आहे आणि त्या आत्म्यालाच देव समजून त्याची त्याची पूजा करा. मी आत्मा आहे असं त्याने ओळखा. म्हणून बरीच लोक देहभावातून वरती जातात, जीवभावनेमध्ये जातात आणि त्याच्यापेक्षा उंच जाऊन त्या ठिकाणी बरीच माणसं आत्मभावामध्ये त्यांनी आरूढ होतात. मी आत्मा आहे, त्याला म्हणायचं आत्मभाव. पण साधू संत आत्मभावावरही राहिले नाहीत महाराज, त्याच्याही पुढे जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू लागले. तुकोबाराने त्या ठिकाणी आत्मनिष्ठही बऱ्याच ठिकाणी मान्य नाहीत महाराज, फक्त आत्मनिष्ठ. त्यांना सुद्धा भगवंताचं प्रेम कळत नाही. तुकोबारा म्हणतात, हे आत्मनिष्ठ जरी झाले आत्मभावावर आवड असणारी मंडळी. तुकोबारांना आत्मभावही तेवढा मान्य नाही. त्याच्या पुढे त्या ठिकाणी चला, त्याच्यापेक्षा उंच असणारा एक भाव आहे. कोणता भाव आहे माहिती? त्याच्यापेक्षा उंच, मी आत्मा आहे आणि आत्मा ब्रह्मरूप आहे. बरीच माणसं स्वतःला आत्मा समजतात. 1400 वर्ष जिवंत राहिलेले चांगदेव महाराज ते स्वतःला आत्मा समजत होते. ते साधना करून त्या ठिकाणी आपली कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्रातून स्वाधिष्ठान चक्रात, स्वाधिष्ठानातून मणिपुरात, मणिपुरातून अनाहत चक्रात, तिथून विशुद्ध चक्रात, तिथून आज्ञा चक्रातून, तिथून सहस्रदलगम कमलामध्ये त्या ठिकाणी पोहोचवत होते. म्हणजे जीवनी शक्ती त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपामध्ये विलीन करून टाकायची आणि आत्मा ब्रह्मांडात नेऊन स्थिर करायचं, समाधी लावायची. काळ आला रे आला की समाधी लावून बसायचं, काळ निघून गेला की पुन्हा त्या ठिकाणी प्रगट व्हायचं. असे 1400 वर्ष जगले, पण स्वतःला आत्माच समजत राहिले, ते स्वतःला ब्रह्म समजत नव्हते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? थोडं कठीण आहे. आता जरा थोडं कळायला लागलं की लोकांना वाटतं कधी आवडते आता ही बरोबर, पण बरोबर नाही माय बाप. महत्वाचं सांगतोय, लक्ष करून ऐका. मला तुकोबारायांचा भाव सांगायचा आहे. कोणत्या भावावर तुकोबाराय आहेत? ज्या वेळेला चांगदेव महाराजांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष 4 सिद्धांची भेट झाली. मग आपण पाहिलं ना, भिंतीवर त्या ठिकाणी चालत गेले, भिंतीला चालवत गेले,
चांगदेव महाराजांनी ते पाहिलं ते म्हणले अरे मी तर त्या ठिकाणी मोहिनी घालून या प्राण्यांना त्या ठिकाणी वश करून आणलंय, वाघाला, हत्तीला, कडपाला त्या ठिकाणी वश करून आणलं. पण यांनी त्या ठिकाणी जड असताना भिंत चालली, चाल गेली जड भिंती हरविली चांगल्याची भ्रांती. चांगदेव महाराजांचा भ्रम घालवला आणि ते चांगदेव महाराज शरण गेले, म्हणू लागले मला वाचवा. एवढ्या वर्ष मी जगलो पण कोराच राहिलो, मला काही त्या ठिकाणी कळालं नाही. इतक्या वर्षांपासून मी कोराच आहे. आणि मग त्यावेळेला त्या ठिकाणी त्या कोऱ्या पत्रावर चांगदेव 65 ओव्या लिहून दिल्या होत्या ना, ते पत्र त्यांनी हातात घेतलं आणि मला त्या ठिकाणी वाचवा म्हणणाऱ्या चांगदेव महाराजांकडे 3 भावंडांना पाहिलं, निवृत्तीनाथ दादा, ज्ञानोबाराय आणि सोपान काका, तिघांनी चांगदेव महाराजांना उचललं आणि छोट्याशा मुक्ताईचा स्वाधीन करून दिलं. 4-5 वर्षाची असणारी मुक्ताई, तिला सांगितलं या चांगदेवाला उपदेश कर. कुठे 1400 वर्षाचे चांगदेव महाराज आणि कुठे 4 वर्षाची मुक्ताई. तिने काय केलं माहिती आहे? चांगदेव महाराजांनी ज्यावेळेला मुक्ताईच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला, त्यावेळेला मुक्ताईने चांगदेव महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला आणि मस्तकावर हात ठेवल्याबरोबर शक्तिपात झाला आणि चांगदेव महाराजांना स्वरूप साक्षात्कार झाला, ब्रह्म साक्षात्कार त्या ठिकाणी प्राप्त झाला. मी फक्त आत्मा असून आत्माच ब्रह्मरूप त्या ठिकाणी आहे, मीच कणाकणामध्ये व्याप्त झालेलो आहे, अशी संवेदना त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाली. ब्रह्मभावावर त्या ठिकाणी अर्थ झाले. त्यांच्या मुखातले शब्द आहेत, हे चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, 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 गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्षाची शुद्ध चांगदेव महाराज आणि 4 वर्षाच्या चिमुरडीचे त्या ठिकाणी गुरुपुत्र झाले. का बरं? आत्मा ब्रह्मरूप आहे अशी अनुभूती तिने त्या ठिकाणी आणून दिली. ब्रह्मभावावर त्या ठिकाणी अर्थ झाले. याला म्हणायचं ब्रह्मभाव. आपण पाहिला देहभाव, आपण पाहिला जीवभाव, आपण पाहिला आत्मभाव, आपण पाहिला ब्रह्मभाव. एवढे मोठे भाव आहे. मग तुकोबा देवाच्या समोर उभे आहेत, देवाला म्हणतात देवा माझ्या पोटातला भाव त्या ठिकाणी कमी होऊ देऊ नको. मग देहभाव म्हणतायत की जीवभाव म्हणतायत की आत्मभाव म्हणतायत की ब्रह्मभाव म्हणतायत, कोणता भाव सांगू? तुकोबारांना हा ब्रह्मभावही मान्य नाही आणि त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यासमोर नाही. जर ब्रह्मभाव जेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर असता तर देवाच्या समोर असं म्हटले नसते, हे न लगे मज तुझे ब्रह्मज्ञान, ब्रह्मभाव अपेक्षित असतात तर तुकोबा असं कधीच म्हटले नसते की मला ब्रह्मज्ञान नको. देवाला म्हणतात देव ब्रह्मज्ञान दे. वास्तविक मागायला गेले देवाच्या समोर, मागणी सुरू आहे आणि मागायची सुरुवात नको न केली आहे. नको ब्रह्मज्ञान मागायला गेलेला माणूस नको म्हणेल का? पण ते नको म्हणतात, नको ब्रह्मज्ञान. मागायला गेले न लगे म्हणतात मला लागत नाही म्हणतात. अरे पण काय लागत नाही म्हणतात? ते संसार लागत नाही म्हणतात, ते ब्रह्मज्ञान लागत नाही म्हणतात, ते मोक्ष नको म्हणतात. मोक्ष तुमचा देवा तुम्हाला ठेवा, मोक्षही नको आहे. मग
त्याच्या पलीकडे असणाऱ्या त्या ठिकाणी काहीतरी तुकोबारायांना अपेक्षित आहे आणि ते तुकोबारायांच्या पोटामध्ये साठवलेलं आहे. म्हणजे तुकोबारायांना देहभाव नको आहे, तुकोबारायांना जीवभाव नको आहे, तुकोबारायांना आत्मभाव नको आहे, तुकोबारायांना ब्रह्मभाव नको आहे. मग काय हवंय तुकोबाराय तुम्हाला? तुकोबारायांना हवाय त्याचं नाव आहे भक्तिप्रेम. भक्तिप्रेमात्मक असणारा भाव, भक्तिभाव त्याला म्हणावं. म्हणून तो भक्तिभाव सहजासहजी त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. तो जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर परमात्म्याची कृपा व्हावी लागेल. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? भक्ती म्हणजे भगवंतावर केलेलं प्रेम, त्याला म्हणायचं प्रेमभाव. भक्तीला त्या ठिकाणी म्हणावं काय? प्रेमभाव. हा प्रेमभाव अतिशय दुर्लभ आहे. या भक्ती प्रेमाचं सुख स्वतःहून मिळवता येत नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? लक्षपूर्वक ऐका. काही सुख अशी आहेत मला जी प्रारब्धानं मिळतात. संसारातलं सुख मिळत असतं प्रारब्धानं, ब्रह्मसुख मिळत असतं प्रयत्नानं, आणि भक्तिप्रेम सुख जर मिळवायचं असेल तर ते परमात्म्याच्या कृपेनेच प्राप्त होतं. मी सांगतो असं नाही, महापूर्ण सांगतात हे भक्तिप्रेम सुख भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानी. अरे भक्ती प्रेम सुख पंडिताला कळत नाही, फार पोत्या वाचणाऱ्याला कळत नाही, फार ज्ञानी झाला म्हणून त्याला कळत नाही, अरे आत्मनिष्ठ जरी झाला तरी त्याला कळत नाही, जीवनमुक्त जरी झाला तरी त्याला प्रेम भाव कळत नाही. मग केव्हा कळेल? कोणाला कळेल? महाराज सांगतात तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया. देवाने कृपा केली की प्रेमभाव प्राप्त होत असतो, तसा प्राप्त होत नाही. म्हणून आपल्या पोटामध्ये प्रेमभाव त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, तो देवानच निर्माण करून दिलेला आहे. आता त्याच्या वाचून दुसरं काहीच नको आहे. अरे याच प्रेमानं त्या ठिकाणी ज्ञानोबरायांवर भगवंतानं कृपा केली, त्याने प्रेम केलं. म्हणून आपण सुरुवात करताना पाहिलं का? हेच प्रेम नामदेव महाराजांच्या पोटात आहे म्हणून तर त्यांच्यावर कृपा केली. हेच प्रेम नाथांच्या पोटात आहे म्हणून 36 वर्ष त्यांच्याजवळ राहिला. हेच प्रेम तुकोबरायांच्या पोटात आहे आणि ते प्रेम असंच टिकून राहावं असं तुकोबरायांना वाटतंय. खऱ्या अर्थानं हा प्रेम भाव अतिशय दुर्लभ आहे, तो सर्वांना मिळत नाही, सहजासहजी प्राप्त होत नाही. या भावावर जाण्याकरिता फार सायास करावे लागतात. ते त्या मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा साध्य होत नाही. याला अनेक नाव आहेत. याला भक्तिभाव म्हणतात, याला प्रेमभाव म्हणतात, याला गोपीभाव सुद्धा त्या ठिकाणी म्हणतात. गोपीभाव श्रेष्ठ असणारा गोपीभाव आहे. तुम्हाला माहिती आहे माझ्या कन्हैयानं ज्यावेळेला रासलीला केली, रास उद्या काल्या नाही त्याचे चरित्र तुम्ही ऐकणार आहात. थोडासा प्रसंग सांगतो. ज्यावेळेला कन्हैया त्या ठिकाणी महाराज पावा हातात घेऊन वृंदावनात गेला आणि त्यानं पावा वाजवला, त्याचा तो पावा ऐकून त्या ठिकाणी महाराज सगळ्या गोपिका भगवंताच्या दिशेने धावत येऊ लागल्या. सगळ्या ब्रजवासी असणाऱ्या गोपी भगवंताच्या पायाचा स्वर त्या ठिकाणी ऐकून आल्या. पायातून क्लीम नावाचा शब्द बाहेर पडला. क्लीम, क्लीम हे कामबीज आहे आणि त्यानं सर्वांना आकृष्ट करून घेतलं. गोपिका भगवंताच्या समोर आल्या, भगवंताला म्हणू लागल्या देवा. त्यानं इतर स्वागत केलं. स्वागत मो महाभागा, तुमचं स्वागत आहे. त्यानं सुंदर वातावरण निर्माण केलं होतं. महाराज सांगतात हे भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल वंदिका विक्षरांती मनश्चक्रे योगमायामुपाश्रिता. योगमायेनं त्या ठिकाणी सुंदर वातावरण निर्माण केलं आणि भगवान त्या ठिकाणी गोपिकांना बोलावं लागला. गोपिका आल्या, देवाने विचारलं काय पाहिजे सांगा. त्याने सांगितलं काय नाही, तू बोलावलंच म्हणून त्या ठिकाणी आलो आहोत. म्हणे मग असं करा, आलात ना आता, सगळं वातावरण पाहिलं ना, जा म्हणे घरी. म्हणे अजून कुठे 8 वाजले, घरी जा म्हणतो. एवढ्या लवकर नाही जाणार 8:30 शिवाय असं त्या ठिकाणी गोपिका त्या ठिकाणी बोलू लागल्या. देवा जा म्हणतोय. अरे त्या ठिकाणी एवढं सगळं सोडून तुझ्या कीर्ता आलो. हे मय विभोर हाती भवान गदितुम नृशंसम संत्यज्य सर्व विषयांस्तव पादमूलम. देवा अरे सर्व विषयांचा त्याग करून तुझ्या चरणांची अपेक्षा करत इथपर्यंत आलो आणि परत जा म्हणतोस. त्यावेळेला त्या ठिकाणी भगवान सतत भूमिका धारण करून आहेत. गोपिका व्याकुळ झाल्या आणि भगवंताच्या समोर त्या ठिकाणी समोर करून बोलू लागल्या. हे कान्हा रे थोडासा चाल रे, चलो रे
गोपिका याचना करू लागल्या, देवा प्रेम दे रे बाबा. आणि मग भगवंताला त्या ठिकाणी अंतर्धान होऊन पुढे त्या बऱ्याचशा गोष्टी झाल्या. गोपिका व्याकुळ झाल्या. गोपिका भगवंताचं गीत गाऊ लागल्या. ते जयति केदिकं जन्मनाभर जयत इंदिरा नावाचे ऋषी होते, त्यांना बरोबर घेतलं. त्यामुळे आपण जाऊ राज पाहिला आणि आतमध्ये घुसायला लागले. गोपिकांच्या हातात काठ्या होत्या आणि त्या काठ्या घेऊन त्या ठिकाणी गोपिका उभ्या होत्या. तटबंदी करून भगवान शंकर आत जाऊ लागले. सांगितलं आतमध्ये जायचं नाही. म्हणजे का बरं? तिथे फक्त गोपिकांनाच प्रवेश आहे. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? गोपिकांनाच प्रवेश आहे. आतमध्ये तुम्हाला जाता यायचं नाही. काही केला जाता येईना. भगवान शंकर नाराज झाले आणि कैलासावर जाऊन बसले. रुसून त्या ठिकाणी बसले. काय करावं पार्वतीला आले. त्याने विचारलं झालं काय तुम्हाला? म्हणे काय नाही, मला रात्रीत प्रवेश करायचा आहे, पण मला आतमध्ये त्या ठिकाणी जाता येत नाही. आता मी काय करू? तिथं फक्त गोपिकांना जाता येतं. पार्वतीने सांगितले एक उपाय आहे. म्हणे काय? लग्नाची साडी आहे म्हणे माझ्याकडे पितांबर, मी तुम्हाला नेसवते. आता भगवान शंकराला कपडेच घालायची सवय नाही, जे सतत नागवे राहतात, अशी त्यांची अवस्था दिगंबर. आणि त्यांना पार्वतीने त्या ठिकाणी लग्नाचा शालू नेसवला. त्या जटा मोकळ्या केल्या आणि त्याच्या वेण्या घातल्या. कपाळाला मोठं कुंकू लावलं, गळ्यात मंगळसूत्र घातलं, कानात कुंडल घातली, हातात बांगड्या घातल्या. कोणी? भगवान शंकराने एवढा सगळा शृंगार त्या ठिकाणी केला. आणि नटून थटून लांब लचक पदर डोक्यावर घेऊन रात्रीला जायला निघाले आणि आतमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला. महाराज नवीन गोपी आली म्हणून भगवंताने नवीन रूप धारण केलं. कारण एक एक गवळण, एक गोपाळ, मंडळ असं वर्णन आपण पाहतो. भगवान श्यामसुंदरानं पाहिलं नवीन गोपी आली, नवीन रूप धारण करावं, नवीनच रूप धारण केलं महाराज. आणि भगवान शंकराबरोबर माझा श्यामसुंदर, माझा कन्हैया रास करू लागला. रास करत असताना विचार करू लागला, या सगळ्या गोपी माझ्या परिचित आहेत, ही नवीनच गोपी दिसते, आली कुठून, कशी काही हिला आतमध्ये जागी येऊ दिली, काय विचार त्यासाठी करावा. बारकाईने पाहिला, अरे इतर गोपी नाही, हे तर भगवान शंकर आहेत. आता काय करावं? थोडी गंमत केली पाहिजे म्हटले. मग नाचता नाचता त्या देवाने काय केलं माहिती आहे? त्या पितांबरावर म्हणजे त्या साडीवर पाय दिला. पाय दिल्याबरोबर ती साडी सुटली. आता ज्यांना कधी धोतर नेसायची सवय नाही, ते साडी कशी काय नेसू शकते? उगा नौका वगैरे आता आणि त्याला हाऊस असेल धोतर नेसायची, ते धोतर नेसून आता पुढे धोतर नेसते ना, मला वाटतं याचं नाड्याचं असावं. पण असू देते असं कासोटा घालून गार्डन मारून साडी नेसलेलं धोतर असतं की नाही महाराज, ते नवख्या वारकऱ्याने एकदा नेसलं आणि चालायला लागला. दिंडी भराभरा चालावी, भराभरा भराभरा चालायला लागला. त्याच्या धोतरात पाय अडकला, असंच धोतर फिटलं. आता काय करावं? आता त्यांनी असायचा प्रयत्न केला पण नेसताच येणं त्याला. आता ते असंच होतं, हातात धरलं आणि दिंडी असे वारकरी भजनाच्या छंदात फार धोपा धोपा चालतात. मग मागून दिंडी आवडायची मोठी कठीण असते, मग काय काय दिंडीच्या पुढे चालतात. कळतं ना तुम्हाला ते पापाचे कळ पुढे असं ना, म्हणजे काही लोक पुढे चालतात ना, पण मागून चालणं मोठं कठीण असतं. त्याच्यात याचं धोतर फिटलं. आता त्यानं धोतर हातात धरा, थांबा. अरे थांबत नाही, आता दिंडी कशी काय थांबेल? त्याला धोतर नेसणं मोठं कठीण होतं ना महाराज. का बरं? त्याला सवयच नसते धोतर नेसायची. तशी भगवान शंकराची झाली फजिती. ती साडी गेली फिटून. आता गडी माणसाला कुठं साडी नेसल्या जाते होय महाराज? त्याला काही भगवान शंकराला साडी नेसताच येणार. बरोबर काय करावं? श्यामसुंदराने सांगितलं, महाराज साडी नेसू नका, तुम्ही तसेच दिगंबर चांगले दिसता. असे त्या ठिकाणी रूप धारण करून कशातरी चाला. म्हणे काय नाही, मला गोपी व्हायचं होतं, गोपी.
मग श्यामसुंदर सांगू लागला, महाराज असं त्या ठिकाणी साडी नेसल्यानं गोपी होता येत नाही, बांगड्या घातल्यानं गोपी होता येत नाही, वेण्या घातल्यानं गोपी होता येत नाही, कुंकू लावल्यानं गोपी होता येत नाही. गोपी व्हायचं असेल तर हा अंतकरणातला भाव आहे आणि त्याला गोपी भाव म्हणतात. पण बाह्यांगानं काही करण्याची गरज नाही, तर अंतरंगामधून गोपी भाव प्रगट करा, अंतकरणातून प्रेम भाव प्रगट करा, अंतकरणातून भक्तिभाव प्रगट करा. तो आतला भाव मला अतिशय प्रिय आहे आणि त्या भावाकडेच मी पाहतो. मी बाहेरचं काही पाहत नाही, मी आतमधलं पाहत असतो. महाराज वर्णन करून सांगतात मग अंतरेची घेतो गोडे बाहेर जोडी भावाची. अंतकरण भगवान पाहतो आणि अंतकरणातला भाव पाहतो, पण अंतकरणात जो भाव राहतो त्या भावाचं नाव आहे प्रेम भाव. आणि तुकोबरांच्या अंतकरणात जो भाव तयार झाला तो आहे प्रेम भाव. भगवान शंकरासारख्याला तो दुर्लभ आहे. त्या भावाकरिता शंकर सुद्धा लढायचा आहे. अरे साडी श्यामसुंदराच्या समोर जातोय. आजही वृंदावनात जाऊन बघा, तिथे भगवान शंकराचं मंदिर आहे. भगवान शंकराचं नाव आहे गोपेश्वर. काय नाव आहे? गोपेश्वर. आपण गेलो होतो ना गोपेश्वर भगवंताला, तेवढं काही सुंदर मंदिर आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे महादेवाच्या पिंडीला साडी नेसवली जाते. तिथं त्या ठिकाणी त्यांच्या नाकात नथनी घातली जाते, कपाळाला कुंकू लावलं जातं. एवढा सुंदर शृंगार गोपी सारखा तयार केला जातो. भगवान शंकर झाले गोपी, याला म्हणायचं गोपी भाव. आणि शंकरासारख्याला सुद्धा त्या ठिकाणी गोपी भाव दुर्लभ आहे. तो भाव जगद्गुरु तुकोबारायांना प्राप्त झाला. तो प्रेम भाव, तो भक्तिभाव तुकोबारायांच्या पोटात निर्माण झाला. आणि त्यांना असं वाटलं बस आता दुसऱ्या कोणत्याच भावनेत जायचं नाही. जर जायचं असेल तर याच भावनेत प्रवेश करून जायचं आणि इथेच राहायचं. पण हा गोपी भाव सतत टिकून राहत नाही ना महाराज. एखादं म्हणत असेल आपण आपल्या मनानेच गोपी भावावर राहू, त्याच्या बापाच्या होत नाही. हे लक्षात घेण्यासारखं आहे. स्वतःच्या मनानं तिथं टिकून राहता येत नाही. तिथं टिकून ठेवणारं जर कोण असेल तर तो कन्हैयाच आहे. त्या भगवंतानं जर टिकून ठेवलं तर तोच त्याने तिथे टिकून ठेवू शकतो, दुसरा कोणी टिकून ठेवू शकत नाही. म्हणून तुकोबाराने चांगल्यापैकी माहिती आहे. देवाच्या समोर गेले, देवा आता माझ्या भावा कोणता भाव? प्रेम भाव. अजून कोणता भाव? गोपी भाव. अजून कोणता भाव? भक्तिभाव. माझ्या पोटात निर्माण झालाय भक्तिभाव, प्रेम भाव. आणि हा भाव असाच टिकून राहावा. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, याच्यात अंतर पडून येऊ नको. तुकोबारांच्या अंतकरणातला भाव भगवंतानं आणला आणि भगवान बोलू लागले, तुकोबा तुमच्या अंतकरणात प्रेम भाव तयार झाला. मला कळालं तो भगवान शंकरासारख्याला सुद्धा दुर्लभ आहे आणि तो भाव तुम्हाला असाच टिकून ठेवायचा आहे, हे मला मान्य आहे. जर मी तुम्हाला त्याची हा भाव असाच टिकून राहील असं वरदान दिलं तर मग तुम्ही काय करणार? अभंगाच्या दुसऱ्या चरणात पूर्ण Hey!
भागाचे करीतो तुझं त्या ठिकाणी नामचिंतन करत करत माझ्या कपाळानं माझ्या वाटेला जे आलेलं आहे ते मी करत राहतो. मी असं ठरवलंय की हेच मी करत राहणार आहे. काय माझ्या भाग्यानं माझ्या कर्मानुसार जे माझ्या समोर आलेलं आहे ते मी करत राहणार. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. आपण केलं कर्म त्या ठिकाणी कधी चुकत नसतंय. ते मानगुटावर बसून भोगावं लागतंय. प्रत्येकाला भोगायला येत असतं महाराज. आपण केले कर्म झाले ते जे भोगायला आले उपजले मिळले आहे ते आपण केलेलं कर्म आपल्याला त्याकडे भोगायला येतं. आपल्या जीवनामध्ये सुख दुःखाचे हेलकावे येतात नाही. ते सुख दुःखाचे हेलकावे आपल्या कर्मानुसार त्याकडे येत असतात. म्हणून चांगले दिवसही जीवनामध्ये येतात आणि वाईट दिवसही जीवनामध्ये येतात. पण हे चांगले आणि वाईट दिवस कोणी दुसरं आपल्याला येत नाही. लोक वाईट जर झालं तर म्हणतात काय देवा माझं पार वाटवं करून टाकायचं. देवाला काय पडलं तुझं वाटवं करायचं. त्याला काय तेवढाच धंदा आहे ते तुझं वाटवं करायचं. आणि तू काय काय कर्तव्यगारी करून ठेवली बघ ना जरा मागे डोकावून. तुझी स्वतःची कर्तव्यगारी तुला भोगायला येते या वेड्या. अनेकान लगे उतावे बहुता जे कर्म वाईट आहे ते भोगायला आल्याशिवाय राहणार आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. खरं सांगू विषय भोगत असताना पाप करत असताना फार गुदगुल्या होतात. फार चांगलं वाटतं महाराज पाप करायला, विषयाचं सेवन करायला, नाही तसं वागायला, नाही ते खायला, नाही ते प्यायला, नाही तसं त्या ठिकाणी करायला फार गंमत वाटते. विचार करताना फार आनंद वाटतो. तात्कालिक असणारा आनंद असतो. पण नंतर असे आसूड पडतात, असे कातडी निघतात किती कातडे त्या ठिकाणी मोजायला कोणी येत नाही. काही घोटाळा झाला का नाही ना. खोटं बोलायला चांगलं वाटतं, चोऱ्या करायला लोकांचं चांगलं वाटतं, दुसऱ्याचं धन हडपायला चांगलं वाटतं, दुसऱ्याच्या बायकांकडे त्या ठिकाणी वाईट दृष्टीने पाहायला चांगलं वाटतं. असं त्या ठिकाणी पतिव्रता स्त्रियांनी नवरा सोडून दुसऱ्या पुरुषाकडे वाईट दृष्टीने पाहणं चांगलं वाटतं. पण ते तात्कालिक चांगलं असते. ते कालांतराने फार भोगायला येतं, फार त्रास देतं, फार वेदना त्या ठिकाणी होतात आणि त्यावेळेला कोणी सोडवायला येत नसतं. आणि तुमच्या लक्षात सर्वांच्या सिद्धांत आजच्या जगाला त्या ठिकाणी मान्य नाही. आजचे लोक पाप मान्य करत नाहीत आणि आजचे लोक पुण्य मान्य करत नाहीत. लोकांना पाप आणि पुण्य मान्य नाही म्हणून अनाचार आहे. लोकांना पाप पुण्य मान्य नाही म्हणून त्या ठिकाणी स्त्रियांवर अत्याचार होतात. लोकांना पाप पुण्य मान्य नाही म्हणून लोक एकमेकांचा खून करतात. लोकांना पाप पुण्य मान्य नाही म्हणून लोक दुसऱ्याला त्रास देतात. हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून साधू संतांनी सांगितलेले विचार लक्षात ठेवा. आपण जे कर्म त्या ठिकाणी भोगतो, आपण जे भोग भोगतो हे आपल्या कर्माची फळं आहेत. आपण जर चांगलं केलं तर चांगलं होईल आणि आपण जर वाईट केलं तर निश्चित वाईट झाल्याशिवाय राहणार. साधू संतांनी परमार्थाची काही सूत्र सांगितली. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. लक्षपूर्वक ऐका. तुकोबांनी 2 सूत्र सांगितले. ते म्हणतात साधने करी हित दोन्ही जरी कोणी साधील परद्रव्य पळणारी याचा हरे विटाळ. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. की मला कंटाळा आलाय, मी थांबणार आहे 2-5 मिनिटात. लक्षपूर्वक ऐका. मी काय सांगतो 2 गोष्टी सत्य माणसाने जीवनात पाळावं. पहिला तारीख म्हणजे परद्रव्य, दुसऱ्याचं धन मातीसारखं समजावं आणि दुसऱ्याची स्त्री ही आईसारखी समजावी. हे ज्याला करता आलं त्याला बाकीचं साधन नाही केलं तरी परमात्मा त्याच्या घरी चालत येईल. पण हे जो त्या ठिकाणी करत नाही त्याला मात्र त्या ठिकाणी अधोगतीला जावं लागेल. आणि आणखी सांगू तुम्हाला, लोक बाह्याकडून फार परमार्थ करतील
दाखवण्याचा परमार्थ फार करतील, पण हे दोन पक्षे मात्र कोणी पाळणार नाही. हे जो एक दोन पक्षे जो पाळत नाही त्यांना देव तर भेटत नाहीच नाही, पण त्याचं ते भजन वंगळवान आहे, त्याला नरकात त्या ठिकाणी गेल्याशिवाय पर्याय नाही. भजनाचे वंगळवाने नरकात गेला. अरे वंगळवान भजन म्हणजे बेसूर नाही, वंगळवान भजन म्हणजे बेताल नाही, वंगळवान भजन म्हणजे उभं कुणीचं तोंड करून ओरडणं नाही. वंगळवान भजन शब्दाचा अर्थ असा होतो, भजन फार चांगलं करतो पण वृत्ती चांगली नाही, त्यावेळेला ते भजन वंगळवानच आहे. आणि असं वंगळवान भजन जरी जन्मभर केलं तरी नरकात जाणे, नरकात जायचं मात्र चुकत नाही. हा महत्वाचा विचार आहे. बऱ्याच वेळेला आमचं बोलणं असं फटका लागल्यासारखं लागतं एखाद्याला. लागू देऊ नका माय बाप, कारण आता माझं सांगायचं काम आहे, मी कंबर बांधल्यावरच बोलत असतो फक्त. एक खाली उतरला बोलल्यावर माझं कोण ऐकून घेईल, सरळ गोष्ट आहे. माझा अधिकार आहे बोलायची ती आता सध्या, म्हणून मी बोलतोय. हे तो परत कोणाला बोलत नाही, इथे कर्माचा विचार आला म्हणून सर्वांच्या समोर सांगतोय. म्हणून लक्षपूर्वक ऐका. परद्रव्य परणारे ही आता धरी विचार, याचा विचार झाला पाहिजे. गोस्वामीजींनी केलेली प्रतिज्ञा सांगू. तुलसीदास स्वामी तर्जनी म्हणतात, परधन मिट्टी सम जानिए, परश्री मातु समान, फिर भी हरि न मिले तो तुलसीदास जमान. सुंदर जागी उभी आहे की नाही. परधन मिट्टी सम जानिए, आणि दुसऱ्याचं धन मातीसारखं समजावं, आणि परश्री मातु समान, दुसऱ्याची स्त्री आई सारखी त्याची समजावी. आणि तरी पण जर देव भेटला नाही तर तुलसीदास जमान, मी जामीन आहे म्हणतात, जर देव भेटला नाही तर. लक्षपूर्वक ऐका. भगवंताच्या भेटीचं साधन आहे. तेव्हा माझं जसं कर्म असेल तसं कर्म मी त्या ठिकाणी भोगत राहीन, माझ्या वाटेला आलेलं कर्म मी त्या ठिकाणी करत राहीन, आणि ते करत असताना अखंड तुझं नाम चिंतन करत राहीन. आले भागाचे करीतो तुझे नाव उच्चारितो, मी प्रतिज्ञाच केलेली. आता इथून पुढे मी त्या ठिकाणी माझ्या भाग्याला ती करत राहीन आणि अखंड मुखाने तुझं नाम चिंतन त्या ठिकाणी करत राहीन. जर तू हा भाव असाच टिकून ठेवला तर. मला असं वाटतं की हा भाव सहजासहजी टिकून राहत नाही. हा भाव त्या ठिकाणी असा मोबाईलच्या रेंज सारखा आहे. कुठे कुठे उंच ठिकाण असलं ना की मोबाईलची रेंज चांगली असते, आणि कुठे कुठे लग्नात गेले की मोबाईलची रेंज निघून जाते. तसा हा भाव आहे. हा भाव सुद्धा सहजासहजी टिकत नाही. सज्जनाच्या संगतीत गेला की वाढतो, आणि दुर्जनाच्या संगतीत गेला की कमी होतो. म्हणून जर आपल्या पोटातला भाव सदैव टिकून राहावा असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? अखंड सज्जनाची संगत त्या ठिकाणी केली पाहिजे, भक्तांच्या संगतीत राहिलं पाहिजे, सज्जनांच्या संगतीत राहिलं पाहिजे. चांगलं होईल महाराज म्हणतात, हे संतन के संग जरा लागे, सत्संगतीत राहा. जर सत्संगीत राहशील काय होईल? हे सत्संगेन परमं प्राप्य दुष्करं तरति चिरात् तस्मात् अतिप्रयत्नेन सत्संगं सततं कुरु. आणि सदैव संतांची संगत कर. त्या संतांच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी भाव पोटातल्या टिकून राहील. हे संत असे आहेत या भावाच्या ठिकाणी सदैव जागे आहेत. त्यांच्या पोटातला भगवंताच्या प्रेमाचा भाव कधी कमी होत नाही. ते त्या ठिकाणी वर्णन करून सांगतात, अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार चढते. त्याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला काय होतं? त्याचा अर्थ असा आहे, लोक अर्थ असा करतात ते कधी उतार त्या ठिकाणी घेत नाही आणि चढतही घेत नाही, असं नाही. ते कधीच उतार घेत नाही, कायम चढतच असतं. अंगी प्रेमाचे भरते, त्यांच्या अंगी त्या प्रेमाचं भरत आहे आणि ते अखंड चढतच आहे. म्हणून जर प्रेमभाव टिकून राहावा असं वाटत असेल तर संतांच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी अखंड राहावं. भगवान त्या ठिकाणी कृपा करेल. अखंड दया तुझी प्रीती मदते दयाची संगती, मग ते कमलापती तुझा नाची कंटाळा, मग तुझा कंटाळा करणार नाही.
इथंच त्या ठिकाणी राहता येईल. पण या माध्यमातून त्या ठिकाणी माझं मन या भावनेच्या ठिकाणी देवा तूच दृढ बांधून ठेव, एवढीच माझी त्या ठिकाणी इच्छा आहे. अभंगाच्या तिसऱ्या चरणात दृढ माझे मान, दृढ माझे मान, दृढ माझे मान, दृढ माझे मान, वाईट असतं महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. मन गेलं ना तिकडं आता मन वढाळ पिकावर ढोर आहे ना असं म्हणतं बहिणाबाईंच्या दागिनेप्रमाणे ते आता इथं होतं. आता आभाळात गेलं असं होतं ना. तिकडं कुठं ब्रेक लावलं, तिकडं काय झालं, कोण ओरडलं. मन चंचल आहे, बहु चंचल चपल, जाता येता न लगे वेळ, त्याला वेळ लागत नाही. अर्जुन त्या ठिकाणी भगवंताला म्हणतोय देवा हे चंचल हि मा कृष्ण प्रमाते बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरेव दुष्करम. देवा अरे वाऱ्याची मोठ घालता येईल पण मनाला सावरता येणार नाही. काय करू, मन फार वाईट आहे. काय या मनाला उपाय करावा. भगवंताने सांगितलेला उपाय मन मना हो मत भक्तो मध्या जीवा नमस्करो मामे वैशिष्ट सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. अरे तू मन मनाने माझा भक्त हो, तू मला हे मीची करी माझी सर्वत्र नमस्कारे म्हणजे सगळ्या ठिकाणी मला पाहून नमस्कार कर. मनाला स्थिर करण्याचा उपाय. मन बांधला जात नाही, फार वाईट आहे महाराज. फार चंचल गोष्टी जगात आहेत. या चंचलांमध्ये तरी एक नंबरचा मन नंबर 1 येतो. हे मनो मधु करो मेघो मानिनी मदनो मर मामदो मर्कटो मत्यो मकारा दश चंचला. 10 चंचल त्याच्यात 1 नंबरचा आहे मनो मधु करो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दश चंचल. 10 चंचल आहे त्याच्यात 1 नंबरचा आहे मन. मन एका जागेवर राहत नाही. मन कधी एका जागेवर थांबू शकत नाही. या मनाला जर हाताळायचं असलं तर एकच उपाय आहे, भगवंताची विनवणी करावी. देवा माझं मन तुझ्या चरणाजवळ ठेव. एकदा मी तुझ्या चरणांना पाहिलं ना की मग मात्र मन दुसरीकडे कुठं धावणारच नाही. आता कुठे धावे मन तुझे चरण देखल्या भाग गेला गेला अवघा झाला नंतर मन. हे मला बांधता येत नाही, हे तुला बांधता येतं. मला सगळ्याच गायी वळता येतील पण तू राख मनेरी. मनेरी नावाची गाय म्हणजे वाईट आहे. मन म्हणजे इंद्रिय, 11 इंद्रिय. 6 इंद्रियांचं मालक आहे मन. हे मन त्या ठिकाणी सहजासहजी त्या ठिकाणी आकळलं जात नाही. ज्याला मन आकळलं गेलं त्याला परमार्थ घडतो. म्हणून राजा एक देहपुरी असे नांद तुझ्या त्याची जोडी नारी पुत्र पौत्र सहोदर भारी
केने कृपा केली या महाबलिका मनोनी आलो या छाया. अरे मनानं कृपा केली म्हणून तर इथं आलो कीर्तन ऐकायला. जर मनानं कृपा केली नसती तर इथं आलो कशाला असतो. इथं आलो याचं कारण माझं मन त्या ठिकाणी आहे. मन प्रत्येकावर त्या ठिकाणी पगडा करत असतं. पण ती मोठं वाईट आहे. याला आकळण्याचं काम तेव्हा तू कर. जोड माझे मन येथे राखावे बांधून तुझ्या चरणाजवळ माझ्या मनाला बांधून ठेव. हा जो भाव मला प्राप्त झालेला आहे त्या भावाच्या ठिकाणी मला बांधून ठेव. कारण त्या ठिकाणी सगळ्यात श्रेष्ठ असणारा भाव आहे ब्रह्मज्ञानाच्या पलीकडचा. कारण बरेच मंडळी त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानातच अडकले. त्यांना त्याच्या पुढे जावंच वाटत नाही. ते तिथंच थांबलेले आहेत. पण साधू संतांना जो अद्वैत भाव ब्रह्मभाव मान्य नाही ते त्याच्या पुढे त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात. ते अद्वैती तो नाही माझे समाधान ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञान मिळून गावा गोविंद गावा तुकोबारांच्या अंतकरणातला भाव आहे. म्हणून त्या माझं मन तुझ्या चरणाजवळ बांधून ठेव. आणि मला जो परमार्थ आता मिळालेला आहे 7 दिवस आमच्या गावात सप्ताह झाला. ऐकतात ना तुम्ही सर्वजण. तेव्हा मी 7 दिवस कीर्तन ऐकायला जात होतो. आणि सगळे कीर्तन मन लावून ऐकले. भगवंताचं भजन केलं. कीर्तनकारांनी येऊन भगवंताची गुणानुवाद माझ्या समोर गायले. आणि एवढ्या सगळ्या कीर्तनांना ऐकून एक सारांश त्या ठिकाणी मनात धारण केला. काय करायचं नाही, फक्त तुझ्यावर प्रेम करायचं. ऐकतात ना तुम्ही सर्वजण. कोणावर? देवावर प्रेम करायचं. कधी कळालं? सगळा सप्ताह पूर्ण झाला. आज 7वा दिवस आहे ना. आज मागायचं उद्या मिळायचं असा त्या ठिकाणी नियम असतो. म्हणून त्या ठिकाणी महाराज मागायचा त्या ठिकाणी भाव तुकोबारायांच्या पोटात आहे ना. प्रेम भाव त्या ठिकाणी मागतायत. असंच टिकून ठेव म्हणतायत. मला कळालं नाही की प्रेमानं तू आकळला जातो. म्हणून त्या ठिकाणी आता हा जो प्रेम भाव मला कळालेला आहे ना हाच खरा परमार्थ आहे. त्याच्यापेक्षा वेगळा परमार्थ नाही. मग हा जो परमार्थ आता मला मिळालेला आहे या परमार्थाच्या वाटेमध्ये आता कोणत्याही प्रकारचे फाटे तू फुटू देऊ नकोस. आणि मला याच मार्गावर शेवटपर्यंत चालव असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. आणि ते अभंगाच्या शेवटचे साधू संतांकडे पाहिलंय. समारोप करायचा ना आता थोडे कानांचं करून ऐका. मी ज्ञानोबारांकडे पाहिलं त्यांनी तुझ्यावर प्रेम केलं. मी नामदेव महाराजांकडे पाहिलं त्यांनी तुझ्यावर प्रेम केलं. मी नाथांकडे पाहिलं त्यांनी तुझ्यावर प्रेम केलं. या सगळ्या संतांकडे पाहून तर मी तुझ्यावर प्रेम करतोय. हाच माझ्या पोटात निर्माण झालेला प्रेम भाव आहे. आणि हाच मला खऱ्या अर्थाने परमार्थ वाटला. कारण तू जर मला प्राप्त झाला प्रेमानं जर माझा झाला तर तुझ्या घरी मोक्षाची गाठोडे आहेत. तुझ्या घरी त्या ठिकाणी वैकुंठातील लोक वास्तव्य करतात. तुला वाटेल ते तू मला देऊन टाकशील रे. तुझा स्वभावच मोठा विलक्षण आहे. मग मला बाकीच्या कोणत्या गोष्टींची काही चिंता वाटत नाही. फक्त प्रेमभावानं तू मला प्राप्त व्हावा एवढंच मला वाटतं. मग हा प्रेमभावाचा मार्ग मला मिळाला. हा परमार्थाचा त्या ठिकाणी मार्ग मिळाला. ही सोपी असणारी वाट त्या ठिकाणी मला सापडली. या वाटेमध्ये आता फाटे फुटू देऊ नको. ही आधीच त्या ठिकाणी चालत राहू दे. हा भाव तुकोबारायांच्या अंतःकरणातला आहे. आणि तो सर्वांच्या समोर त्या ठिकाणी प्रगट व्हावा म्हणून देवाच्या समोर अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलून दाखवतात. काय मागावं हे तुकोबारायांना कळालं. आणि म्हणून तुकोबारायांनी ते भगवंताच्या समोर मागितले. एवढी मागणारी माणसं भरपूर आहेत. पण तुकोबारायांसारखे मागणारे मोठे विलक्षण आहेत महाराज की ज्यांनी त्यांनी मागायची सुरुवात नको शब्दाने करावी हे त्यांचं मोठेपण आहे. असे श्रेष्ठ असणारे तुकोबार आहे. प्रेम भाव भगवंताकडे टिकून राहण्याची याचना करतात. आपण काय मागावं
विहिरीला पाणी लागू दे असं मागावं, की फार संपत्ती प्राप्त होऊ दे असं मागावं, की बायको मिळू दे असं मागावं. काय म्हणतात, कधी कधीशी लग्न माझे तुझं ठावे ईश्वरा, तुला त्या ठिकाणी माहिती देवाचं माझं लग्न केव्हा करतोस असं होण्याची दाट शक्यता आहे ना. काय मागू नये महाराज, भगवंताला मागावं. देवाला सगळं काय कळतं, तुला काय कमी आहे, तुला काय हवंय ते देव त्या ठिकाणी जाणील आणि तुला ते प्राप्त करून देईल. म्हणून संसार मागू नका. संसार मागणं म्हणजे उगीच त्या ठिकाणी क्षेत्र खाण्यासारखं आहे. सांगू विनोदाने एक दृष्टांत, सांगू एक दृष्टांत सांगू. थांबू ऐका, खानदारकर महाराज एक दृष्टांत सांगायचे. ऐकतात तुम्ही सर्वजण, एवढा सांगून आता सांगूया. एकदा काय झालं माहिती आहे, एका गावात एक लग्न होतं. लग्न माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या भागात होतात ना लग्न. ते आतमध्ये पडदा धरतात, ते अक्षदा टाकतात आणि त्याच्यानंतर सगळेजण जेवण वगैरे करतात. असं ते लग्न, असं लग्न चालू होतं. आणि नवरदेव गेला, परड्या निघाल्या. त्याच्या वेळेला नवरदेवाला कपडे घालतात ना, कुठं नेतात, कोणत्या मंदिरात, लक्ष्मीच्या मंदिरात नेतात. कुठं त्याला मारुतीच्या मंदिरात त्याला नेऊन बसवतात. ते मारुतीच्या मंदिरात नेऊन त्याला बसवलं आणि बसून आता त्याला कपडे वगैरे घालायचे आहेत आणि त्याची मिरवणूक त्या ठिकाणी काढायची आहे गावामध्ये. आणि त्याला म्हणजे घाल कपडे, तेव्हा नाही घालला. म्हणजे का उभंच राहायचं नाही मला लग्नाला. अरे तू कपडे घाल बाबा, लग्न तुझं आता मुहूर्त टळून जाईल, लग्न कपडे घाल. नाही मला नाही घालायचे. नवरदेव रुसला. लग्नात आई लग्नाच्या घरीत नवरदेव रुसला तर काय करावं. कळलं नवरीच्या आईला, नवरीच्या बापाला कळालं, जावई रुसले, नवरदेव रुसला तर काय करावं. त्यांच्या पोटात तालमील व्हायला लागली. आता काय करायचं, नवरदेव रुसला काय करावं. घाईघाईनं त्या ठिकाणी वधू पक्षातले लोक नवरदेवाच्या समोर, जावई बापू असं करू नका, आमच्या लेकीच्या जीवनाचा प्रश्न आहे, तुम्ही रुसू नका, काय पाहिजे तुम्हाला सांगा, तुम्ही गुळणी फोडा. गुळणी कळते ना तुम्हाला, म्हणजे त्या नवरदेवाने धरली होती गुळणी आणि ते त्याला म्हणतो गुळणी फोड, तुला काय पाहिजे. त्याला वाटायचं याला काय पाहिजे नेमकं विचारावं. तुला एक कोळ्याची चैन देतो, लाकीड गळ्याचा देतो. मला नाही काय करावं. मग दुसरं चढणी आलं म्हणजे एक लाकीड अजून एक कोळ्याची अंगठी देतो. नाही पाहिजे, आता काय करावं. सगळेजण त्या समजून सांगायला लागले. त्याचे आई बाप आले नवरदेवाचे आणि ते सांगायला लागले म्हणजे भाऊ असं करू नको, अरे तुला काय पाहिजे नेमकं सांग, गुळणी फोड. काय केलं ते बोलत नाही अजिबात. सगळ्यांना घाम फुटला, सगळेजण चिडीचूप झाले, कोणी कोणाशी काही बोललं ना. ते एकमेकाच्या तोंडाकडे किलवाने पाहायला लागले. आता काय होईल काही कळलं ना. नवरदेव त्या ठिकाणी आता रुसून बसला, काय करावं कोणाला अक्कलच चालली ना महाराज. वाजत चिडीचूप सगळे. पकवाजाचा स्वर नाही, पिठीचा स्वर वाटत नव्हता. टाळ वाले सगळे शांत उभे होते. ऐकणारी माणसं तोंडाकडे बघत होते. आता होईल काय नवरदेव तो काहीच बोलला ना. त्याच्यासाठी गुळणी, आता काय करावं. बराच वेळ झाला आणि एक माणूस म्हणला, याच्या जीवाचा मैत्र असेल म्हणजे त्याला बोलवा आणि त्याला सांगा याला काय पाहिजे. तो बरोबर काढून देईल त्याच्या मनातलं. मैत्र आला आणि आल्यानंतर त्याच्या कानात म्हणलं, ए बावळटा, अरे लग्नाचा टाइम होऊन चालला, किती लोक कासवीस व्हायला लागले, सांग ना तुला काय पाहिजे. म्हणलं पण सांगतो म्हणलं, तुला पण आता काय करावं दिलं पाहिजे त्यांनी, म्हणजे ते सगळे यायला तयार आहेत, फक्त सांग तुला काय पाहिजे. दम खाल्ला हळूच म्हणलं मित्राच्या कानात, म्हणला काय नाही मला एक लाडू पाहिजे. म्हणला काय लाडू पाहिजे मला. ते बघायलाच लागले सगळे. सासरा समोर आला, ते म्हणला हे एवढंच पात्रात. अरे तुला एक कोळ्याची साखळी, एक कोळ्याची अंगठी, अजून काय म्हणशील ते द्यायला तयार झालो. आणि तू लाडू मागतो बावळाचा, तुला ट्रक भरून लाडू दिले असते, तो लागणार अर्धा तास दुसरी त्याला. मागणारी माणसं अशी असतात. आपण सगळ्यांनी त्याला हसून घेतलं ना, घेतलं का हसून. चला आता लक्षपूर्वक काय का, आपण सुद्धा लाडूच मागणारे आहोत. लाडू म्हणजे संसार. देणारा तर ट्रक भर द्यायला तयार आहे, देणारा जे नाही ते द्यायला तयार आहे आणि हे त्याच्या पुढे लाडू मागतोय असंच आहे ना महाराज. अरे जगाचा मालक प्रसन्न झाला, जगदानी असणारा परमात्मा समोर प्रत्यक्ष प्रगट झाला आणि माग म्हणतोय आणि त्याच्या समोर त्या ठिकाणी संसार मागावा, हे जसं मूर्खपणाचं आहे ना, अगदी तसंच त्या ठिकाणी महाराज आजचा दिवस मागणीच आहे ना, हे कळून घेण्याचा काय मागावं, काही मागू नका, देव मागा. देव जर प्राप्त झाला सगळं देव. एक प्रश्न विचारतो शेवटचा, ऐकतात ना तुम्ही सर्वजण. मला सांगा, बाप मागावा का बापाची संपत्ती मागावी? तुमचं काय म्हणणं आहे? किती लोक बाप मागतात आणि किती लोक संपत्ती मागतात? अवतारी संपत्तीच मागतात, कोणी बाप मागत नाही. पण खरं सांगू, जे बाप मागतात ना त्यांना संपत्ती मागायची गरजच पडत नाही, संपत्ती आपोआपच त्यांच्या नावावर असते. हा महत्वाचा विचार आहे.
म्हणून जगातली संपत्ती मागू नका, जगातलं वैभव मागू नका. जर मागायचं असेल तर जगदानी असणाऱ्या परमात्म्याला मागा. तो परमात्मा जर आपला झाला तर सगळं जग आपल्या नावावर करून देईल. एवढं त्याचं ऐश्वर आहे, एवढं त्याचं वैभव आहे. म्हणून त्याच्यावर प्रेम करा आणि तो प्रेम भाव भगवंताजवळ मागा आणि त्याला सांगा की जेव्हा या वाटेत आता फाटे फुटू देऊ नकोस ना. असं त्या ठिकाणी तुकोबाराय भगवंताच्या समोर वर्णन करतात. बोलण्यासारखं बरंच काय आहे. निर्धारित वेळ संपून बराच वेळ झालेला आहे आणि आता 8:30 वाजत आलेले आहेत आणि आता थांबणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून इथंच त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. अशा पद्धतीचा भाव कोणाकोणाच्या पोटात तयार असतात आणि या भावावर टिकून राहण्याकरिता भगवंताकडे कुणी कुणी विनंती केली. मोठ्या प्रेमाने एकदा त्यांचं चिंतन करूया. या ठिकाणी थांबूया. हे ज्ञानेश्वर